आपण काय बघत होतो? आपण आपल्या आई-वडिलांचं सेटल झालेलं लग्न बघत होतो. बरोबर. जेव्हा त्यांचं तरुणपण होतं, जेव्हा त्यांचं लग्न खडखडत होतं, कुठलंच लग्न हे स्वतःहून चालत नाही. त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतात. लग्न टिकतच नाहीये. म्हणजे हे स्पेशली कोविड नंतर खूप जास्त झालंय. तर अगदी ब्रॉडली मी असं म्हणू शकते, की पहिलं मेजर कारण आहे, की आपल्याकडची एकत्र कुटुंब संस्कृती संपत चालली. जगाला फेस करताना घराबाहेर गेल्यानंतर माझा एक स्वतःचा स्वाभिमान आणि इगो असतो, की मी हे आहे. तो घरच्यांच्या समोर नसतो, कारण ही माझी प्रेमाची माणसं आहेत. मला बाहेरच्या माणसाने त्रास दिला तर मी सहन नाही करणार. पण माझ्या घरच्या माणसाने एखादी चूक केली तर मी ती पोटात घालते, कारण माझं प्रेम आहे. हे प्रेम जर तयार नाही झालं तर मी घरच्या माणसाला स्ट्रेंजर म्हणून वागते. नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो मी तुमच्याच साधंसुधच्या संवाद वेळा या आनंदाच्या पॉडकास्टमध्ये. या आनंदाच्या पॉडकास्टचे आपले आनंदाचे सहकारी अमित लघाटे, की ज्यांचं तुम्ही कोकणामधल्या साईटबद्दलची माहिती बघता. ते निवळी नावाच्या तिथल्या त्यांच्या एका प्रोजेक्ट साईट बरोबर आणखी 2 प्रोजेक्ट्स घेऊन येतात. हां, तर ही खूप चांगली गोष्ट आहे आणि त्यांना मिळणारा जो रिस्पॉन्स आहे तो ट्रिमेंडस आहे. त्यामुळे तुम्हा सर्वांचे आभार, की त्याला जो प्रतिसाद तुम्ही देताय तो. ते स्वतः जातीनं देखरेख करत या साईटची काळजी घेत आहेत आणि आता ते 2 प्रोजेक्ट्स नवीन घेऊन येत आहेत. त्याची अनाउन्समेंट आम्ही लवकर करूच. तर तोपर्यंत स्टे ट्यून्ड. जसं मी म्हणालो, की तुम्हाला एक उत्तम घर हवं असेल, तर उत्तम घर देण्याचं काम लघाटे रिअल्टर्स जसं करतात. घर म्हणजे काय हो? घर म्हणजे घरातली माणसं. घरातली माणसं ही एकमेकांशी प्रेमाच्या धाग्याने जोडली गेलेली असतात आणि त्या प्रेमाच्या धाग्याला आपण परमेश्वरी आशीर्वाद समजतो. खूप वेगळा एपिसोड आहे हाच. खूप वेगळा विषय आहे. तुम्ही म्हणाल, सीरियस आहे का? सीरियस नाही. पण तुम्हाला रियालिटी पण ऐकायची आहे. हेही तितकंच खरं. खूप महत्वाची गोष्ट आहे. आपल्याला आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपल्या कुटुंब व्यवस्थेचं, आपल्या भारतीय पद्धतीचं, जीवन पद्धतीचं अनन्यसाधारण महत्त्व आपण सगळेजण जाणतो. माऊलीसुद्धा, साक्षात माऊलीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टींवर प्रेमानं संवाद साधताना ज्ञानेश्वरीमध्ये अनेक अध्यायांमध्ये दिसतात, की जिथे परस्पर प्रेम स्नेह असतो, कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर आदर असतो, प्रेम असतो, शुचिता असते, तिथे परमात्म्याचा निवास असतो. परमात्मा तिथे नांदतो. मग हे कुटुंब व्यवस्थेचं महत्व, महती आपल्याला पुन्हा एकदा नव्यानं जाणून घ्यायची आणि त्यासाठी आपण एक हाच विषय घेऊन एक खूप महत्वाची व्यक्ती आज आपल्या संवादासाठी बोलवलंय. संवाद वेळा हा मुद्दाम शब्द मी एवढ्यासाठीच वापरला आपल्या पॉडकास्टला, की कमी होत चाललेली गोष्ट आहे ती म्हणजे संवाद. सगळ्या गोष्टीच्या वेळा आपण सांभाळतो, पण संवादाची वेळ विसरतो आणि मग सगळ्या अडचणी निर्माण होतात. तर आज आपल्याशी संवाद वेळामध्ये संवाद करायला आल्यात ॲडव्होकेट कल्याणी प्रसाद कुलकर्णी. आपण मनपूर्वक त्यांचं स्वागत करूया. नमस्कार कल्याणी. नमस्कार. थँक संजयजी, मला तुमच्या या कार्यक्रमात बोलवलं त्याबद्दल. मी खूप वर्षापासून विचार करत होते, की हा विषय ज्याच्यावर मी रोज काम करते, तो विषय काहीतरी करून खूप जास्त लोकांपर्यंत पोचला पाहिजे. कारण मला असं रोज काम करताना असं वाटतं, की हा विषय जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं ही आजच्या काळाची खूप गरज झाली आहे. तर त्याच्यामुळे जेव्हा आपण पॉडकास्ट करण्याबद्दल बोललो, तेव्हा तेवढाच उत्साह मला होता. कारण तुमच्या पॉडकास्टच्या निमित्ताने अ, काही लोकांचं जर लग्न आपण वाचवू शकलो, त्यांना लग्नाबद्दल अजून एक वेगळा अँगल शिकवू शकलो, तर मला खूप आनंद होईल. त्याच्यामुळे मी पण तुमच्या इतकीच एक्सायटेड आहे आजच्या पॉडकास्टसाठी.
अ, आपण कुटुंब व्यवस्थेबद्दल बोलणार आहोत, असं जसं मी आता सांगितलं. तुझ्या दृष्टीने कल्याणी, कुटुंब कशाला म्हणायचं? कुटुंब अ, म्हणजे आपण फक्त लग्न हा विषय बोलला तर अ, तिथे नवरा-बायको आणि मुलं येतात. पण जे कुटुंब एकमेकांच्या बरोबर प्रेमाने राहतं, त्याच्यामध्ये जेव्हा फक्त नवरा-बायको असतात, तेव्हा ते बांधलेलं नसतं, ते एकत्र टिकत नाही. त्याच्यामुळे टिकणारं कुटुंब याच्यामध्ये जसं नवरा-बायकोंची गरज असते, तशी घरातल्या मोठ्या माणसांची गरज असते, असं माझं मत आहे. पुढे मी अजून हा विषय एक्सप्लेन करीन जसं आपण पुढे जाऊया. सो कुटुंबाची अ, ही गरज नवरा-बायको तर आहेतच, पण घरातली मोठी माणसं पण आहेत. असं माझं मत आहे. आता तू फॅमिली कोर्टामध्ये प्रॅक्टिस करतेस, बरोबर? रोज येणाऱ्या समस्या तुला कळतात, दिसतात आणि आपल्याला आत्ता आपण पिढीमधला फरक जाणवतोय आपल्याला. हो. सारखी टीका केली जाते, ही आत्ताची पिढी अशी झाली आहे, ती तशी झाली आहे, तशी झाली. मग हे आत्ताचे चुकणारी जी पिढी आहे किंवा चुकीच्या दिशेने जाणारी पिढी आहे, याचं काय कारण असावं गं? तुला काय वाटतं? आता हे सगळे मी यानंतरच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईन, तेव्हा माझा कामाचा बॅकग्राऊंड आणि जे मी रोज फॅमिली कोर्टमध्ये बघते, अ, त्याचे एक्सपिरियन्सेस आज मी शेअर करते आहे. अगदीच तेच. मला खूप ते तर आवडेल खरं हां, ऐकायला. कारण कुठेही बसलं की पहिला प्रश्न असतो, कारण जे आता सगळ्यांना कळतंय कोविडनंतर की अ, लग्न टिकतच नाहीयेत. म्हणजे हे स्पेशली कोविडनंतर खूप जास्त झालंय. तर आज अगदी फक्त पुणे फॅमिली कोर्टाचा डेटा बघितला, तर अ, 2020 पासून दरवर्षी एक्स्पोनेन्शियल रेटमध्ये डिव्होर्सेस वाढतायत. म्हणजे लिटरली कोविडच्या वर्षी 1,000 केसेस फाईल झाल्या पुणे कोर्टामध्ये. त्या पुढच्या वर्षी 2,000 झाल्या, 4,000 झाल्या, 16,000 झाल्या. यावर्षी ऑलरेडी 17,000 केसेस फाईल झालेल्या आहेत. हे अॅन्युअल डेटा हा सांगतेस? ॲन्युअल डेटा आहे फक्त पुण्याच्या फॅमिली कोर्टमधला. सो फॅमिली कोर्टामध्ये परिस्थिती खरंच खूप वाईट आहे. आता मला एक सांग, की ह्या गोष्टी आता तू जे सांगतेस हे आकडे, हे ह्याच्यामध्ये मेजॉरिटी लग्न झालेला कालावधी किती वर्षांचा आहे? हा डेटा तर अजून शॉकिंग आहे. कारण अगेन फॅम कोर्टाच्या साईटवरचा डेटा आहे, की आज पुण्याच्या कोर्टामध्ये फाईल झालेल्या केसेसमध्ये 30,000 केसेस पेंडिंग आहेत, ज्याच्यामध्ये 1 वर्ष पण कंप्लीट झालेलं नव्हतं लग्नाला, ज्या दिवशी डिव्होर्स फाईल झाला. हो. आणि जसं वयाचा आता हा पुढे डेटा पण आहे, पण जसं वय वाढत जातं लग्नाचं, तसे डिव्होर्सेस कमी-कमी फाईल होतात. म्हणजे कोविडनंतर मी स्वतः अशा अनेक केसेस फाईल केल्या, जिथे खरं म्हणजे कायदा अलाऊ करत नाही 1 वर्षाच्या आत डिव्होर्स फाईल करायला. वेगळी परमिशन घ्यावी लागते कोर्टाची. पण ती परमिशन घ्यायला लावून डिव्होर्सेस फाईल केले गेले अनेक. हे कोविड नंतरचं प्रमाण एक्स्पोनेन्शियली वाढलेलं आहे. काय असेल गं कारण? प्री कोविड असं नव्हतं असं अ, किंवा कमी होतं आपण कमी म्हणूयात. होतं, कमी होतं, होतं, पण ते ग्रॅज्युअली हळू-हळू वाढत गेलं. अच्छा. मी आता या विषयावर अनेक ठिकाणी बोलते, तेव्हा हळू-हळू जसं या डेटावर किंवा आम्ही काय फेस करतो याच्यावर जसं मंथन केलं, तसं असं लक्षात आलं, की ह्याला बेस लेव्हलला खूप कारणं आहेत. त्याचं पहिलं कारण अगदी आणि अ, एक गोष्ट मात्र नक्की, की गणितासारखं 1+1 फॅमिली कोर्टमध्ये होत नाही. म्हणजे जेव्हा तुम्ही म्हणता, की एक स्पेसिफिक कारण आहे हा डिव्होर्स होण्याला, तर तसं कुठल्याच डिव्होर्समध्ये नसतं. कारण अ, ही शेवटी नात्यांची गुंतागुंत आहे. हं, हं. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सरळ-सरळ फॉर्म्युला नसतो. पण म्हणून जेव्हा आपण कारणं बघतो, की काय कारणं आहेत? तर अगदी ब्रॉडली मी असं म्हणू शकते, की पहिलं मेजर कारण आहे, की आपल्याकडची एकत्र कुटुंब संस्कृती संपत चालली आहे. कामामुळे आता अगदी
ग्रॅज्युएशन नंतर मुलं एकटी राहायला लागतात. लग्न होतात तेव्हा ते बायकोला आपल्या घरी घेऊन जातात. आई-वडिलांकडे फक्त वर्षभरात एकदा दोनदा जातात. तिच्या किंवा त्याच्या. आणि त्याच्यामुळे ही न्यूक्लिअर फॅमिलीजची जी पद्धत आहे, ही ग्रॅज्युअली आली. असं नाही की ती कोविडमध्ये आली. पण आधी जेव्हा त्याचा तेवढा परिणाम जाणवत नव्हता, जो कोविडनंतर ॲक्सिलरेट झाला. पण ही कुटुंब पद्धती, एकत्र कुटुंब पद्धती हा जसा आपल्या संस्कृतीचा कणा होता, तसा आपल्या लग्नांचा पण कणा होता. आता ह्याचे जेव्हा आम्ही कोर्टामध्ये हे रोज फेस करतो क्लायंटसाठी, तेव्हा त्याचं परत-परत एक्सप्लेनेशन सेम येतं, की जर घरामध्ये मोठे असते, जर अ, नवीन पिढीमध्ये हा कन्सेप्ट असता, की मला प्रॉब्लेम आहे तर मी माझ्या आई-वडिलांशी बोलीन. आई-वडिलांकडून सल्ला घेईन आणि ते ऐकीन. तर ह्याच्यातली आय कॅन बोल्डली से की 50% लग्न डिव्होर्सला आलीच नसती. इतका फरक आहे. सो माझ्या मते पहिलं कारण आहे, की एकत्र कुटुंब आता तेवढी राहिली नाहीत. दुसरं तेवढंच कारण आहे फायनान्शियल इंडिपेंडन्स मुलींचा. मी अ, नवऱ्यांच्या आणि बायकांच्या तेवढ्याच केसेस करते. 50-50% दोन्ही प्रकारच्या केसेस बघते. त्याच्यामध्ये अ, एक लग्न चालत असताना दोन्ही चाकं इंडिपेंडंट आपली-आपली काम करायची. नवरा एक काम करत होता, बायको एक काम करत होती आणि ते व्यवस्थित चालत होतं. आता प्रॉब्लेम काय झालाय, की नवरा अ, पैसे कमवत होता आणि बायको घर चालवत होती. दोन्ही इक्वली इम्पॉर्टंट होतं. आता बायको घर चालवतीये. चालवू शकते इंडिपेंडेंटली. ती फायनान्शियली इंडिपेंडंट झाली आहे. पण त्याच्या बरोबरीने नवरा अजून घरामध्ये आला नाहीये. म्हणजे काय होतंय, की म्हणजे मी या अँगलनी म्हणत नाहीये, की मुली पैसे कमवायला लागल्या म्हणून लग्न टिकत नाहीये. मी एक वेगळा अँगल म्हणते. मी असं म्हणतेय, की जसं घरातली बायको ही पैसे पण कमवायला लागली आणि घरातली कामं पण करतीये. तसं नवरे पैसे तर आधी कमवत होते, आत्ताही कमवतायत. पण ते अजून बायकोचा हातभार घरामध्ये लावत नाहीयेत सगळे. त्याच्यामुळे हा बॅलन्स कधीच कंप्लीट होत नाही. जेव्हा नवरा फक्त पैसे कमवत होता, बायको फक्त घर चालवत होती, तेव्हा ते बॅलन्स्ड होतं. दोघं एकमेकांवर डिपेंडंट होते. आता नवरा पैसे कमवतो, बायकोही पैसे कमवते. घराकडे कोण बघणार? मग बायको तिच्या उरलेल्या एनर्जीमध्ये घराकडे बघते, पण त्याच्यामध्ये नवऱ्याचा अजून हातभार लागत नाही. त्याच्यामुळे हे लग्न किंवा हा संसार बॅलन्सच होत नाही. हे एक खूप मोठं कारण आहे डिव्होर्सेस होण्याचं सध्या किंवा लग्न स्टेबलच होत नाहीत. कारण एक चाक खूप जास्त रखडलं जातं. ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये इगोजचा किती रोल आहे? इगो म्युच्युअल इगोज हो, ईदर अगदी. ऑफ एनी की अगदी इगोचा रोल आहे. कारण जसं मागच्या प्रश्नात मी म्हणले, की अ, मुलगी पैसे कमवते तेव्हा तिला असं वाटतं, की मला काय गरज आहे? मला नवऱ्याची काय गरज आहे? पैशांसाठी? ते तर मी पण कमवते. तसं बायको तस हे हा बायकोचा विचार असतो. म्हणजे मी जनरलाइज करू शकते इतका हा विचार कॉमन आहे, की बायकोला वाटतं, की नवऱ्याची गरज नाहीये मला. आणि तसंच नवऱ्याला वाटतं, की पैसे कमवताना कितीही कमवलेस तरी तू माझ्यापेक्षा कमी कमवतेस. त्याच्यामुळे ना तुझं पैशाचं कॉन्ट्रिब्युशन मी ॲक्सेप्ट करतो. ना तू घरात करतीयेस त्याच्यासाठी तर सगळीकडे बायका आहेत. मग तू काय करतेस? सो याच्यामध्ये दोघांना एकमेकांची गरज किंवा एकमेकांचं सॅक्रिफाईस दोघंही किती करतात, हे कळतच नाही. आणि त्याच्यामुळे जर तुम्ही समोरच्याचे सॅक्रिफाइसेस लग्न चालवणं हे प्रयत्न करून चालवावं लागतं. दोन्ही चाकांनी चालवावं लागतं. तर ही 2 चाकं कधी एकत्रच येत नाहीत, कारण त्यांच्यात प्रेमच होत नाही. प्रेम हे फिजिकल अट्रॅक्शन नाही. मनातून प्रेम. ॲप्रिसिएशन फॉर द अदर पर्सन हे कधी होतच नाही. कारण हे होत नाही त्याच्यामुळे तो इगो कधी जातच नाही. माझा जगाला फेस करताना घराबाहेर गेल्यानंतर माझा एक स्वतःचा स्वाभिमान आणि इगो असतो, की मी हे आहे. तो घरच्यांच्या समोर नसतो. कारण ही माझी प्रेमाची माणसं आहेत. मला बाहेरच्या माणसानी त्रास दिला तर मी सहन नाही करणार.
पण माझ्या घरच्या माणसाने एखादी चूक केली, तर मी ती पोटात घालते कारण माझं प्रेम आहे. हे प्रेम जर तयार नाही झालं, तर मी घरच्या माणसाला स्ट्रेंजर म्हणून वागवते. हा म्हणजे बघ, खूप सगळ्या प्रत्येक नात्यामध्ये प्रेम ही मूळ भावना आहे, की अगदी परस्पर प्रेम असणं असणं. हीच गरज जास्त मोठी आहे. हो. आणि हे प्रेम आदर निर्माण करतं परस्परांबद्दलचा, परस्परांबद्दलचा स्नेह वाढतो, मग परस्परांना समजून घेणं येतं. म्हणजे मग आपल्या दुसऱ्यांसाठी काही करणं येतं. म्हणजे आपल्या लग्नांच्या वेळेला या गोष्टी खरं अगदी आपसूक होत्या ग. होत्या. म्हणजे आपल्या आई वडिलांकडनं, आपल्या आजी आजोबांकडनं आपण त्यांना बघतच मोठे झालो. मग दिसायचं की बाबा कडक आहेत, आई सॉफ्ट आहे, सॉफ्ट आई आहे. प्रेमळ आहे. पण तरी आई काहीही सहन नाही करत आहे. काही जिथे बरोबर, चुका आहेत तिथे ती ठणकावतीये. बरोबर. बाबांच्या पुढे तर काहीच चालत नाहीये. कारण बाबा कडक हीच प्रतिमा आजवर केलेली आहे. केलेली आहे. मग ह्यांच्याकडे बघत आपण मोठे झालो खरं. त्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्टीचं काय म्हणूयात आपण महत्त्व कळलं आणि त्या पद्धतीत आपली लग्न टिकली. टिकली. आता खरं हा शब्द मला वापरायला सुद्धा वाईट वाटतं, की की लग्न आपली लग्न टिकली-विकली. अगदी आता तुझंच वाक्य पुढे सरकवते मी, की आपल्याला ती टिकवावी नाही लागली. हं, आपण काय बघत होतो? आता तू म्हणलास त्याचंच पुढे सांगते मी, की आपण काय बघत होतो? आपण आपल्या आई-वडिलांचं सेटल झालेलं लग्न बघत होतो. बरोबर. जेव्हा त्यांचं तरुणपण होतं, जेव्हा त्यांचं लग्न खडखडत होतं. कुठलंच लग्न हे स्वतःहून चालत नाही. त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतात. त्याच्यात कष्ट आणि सॅक्रिफाइसेस द्यावे लागतात. ते राइट, दोघांनी द्यायचे असतात राइट. आणि दोघंही देतात. जेव्हा दोघंही देतात वेगवेगळ्या आपापल्या पद्धतीने, तेव्हा ते लग्न चालतं. सो आपल्या आई-वडिलांची लग्न जेव्हा खडखडत होती सुरुवातीला, तेव्हा ते त्यांच्या आई-वडिलांकडे बघत होते, की ह्यांचं तर छान आहे तसं माझंही छान होईल. आपण आपल्या आई-वडिलांचं बघितलं. मला नाही आठवत माझे आई-वडील कधीही माझ्यासमोर भांडलेले. म्हणून त्यांच्यात वाद नाही झाले का? हं, पण ते वाद त्यांच्या घरात झाले, त्यांच्या रूममध्ये झाले, बाहेर नाही झाले. हं. आपण त्यांची स्टेबल झालेली लग्न बघितली आणि त्याच्याकडे बघून आपली लग्न स्टेबल झाली. कारण आपली लग्न जेव्हा सुरुवातीला खडखडत होती, तेव्हा आपल्याकडे पॉझिटिव्ह अनुभव होता आपल्या आई-वडिलांचा. आता अगेन मी पहिल्या प्रश्नाला इथे कनेक्ट करते, की का एकत्र कुटुंब हवी होती? तर एकत्र कुटुंबांमध्ये जेव्हा तुम्ही एकमेकांशी बोलता, तेव्हा घरामध्ये समोर मोठी माणसं बसलेली असायची. हॉलमध्ये आजोबा बसलेले असायचे. सो मला जर माझ्या नवऱ्याशी भांडायचंय आणि मी बाहेर येऊन भांडले, तर आजोबा नेहमी माझी साथ द्यायचे. हं. घरातल्या सुनेची साथ द्यायची, की "काय रे मूर्खासारखं करतोस? तिच्याकडे बघ, तिला काय पाहिजे ते दे." हा त्यांच्या वयाचा अनुभव असायचा, की मुलींना सांभाळलं पाहिजे. त्याच्यामुळे बाहेर आलेली भांडणं नेहमी बायकोच जिंकायची आणि बाहेर भांडणं फार यायचीच नाहीत. कारण बाहेरच्या माणसांचा धाक असायचा. सो एकत्र कुटुंबामध्ये जी भांडणं नवरा-बायकोंमध्ये व्हायची, याला भांडणं नाही म्हणता येणार. मी म्हणेन, की हे 2 वेगळे विचार असतात. प्रत्येक गोष्टीमध्ये 2 माणसं एकत्र राहतात तेव्हा वेगवेगळे विचार असणारच आहेत. 2 भावंडांचे पण वेगळे विचार असतात. कुठली 2 भावंडांचे सगळे विषयात मतं जुळतात? कधीच नाही जुळत. म्हणजे ट्विन्स असले तरी त्यांचं तरी नाही जुळत नाही. जुळत. तर मग इथे तर 2 वेगवेगळ्या पद्धतीने मोठे झालेले लोकं वन फाईन डे एकत्र राहतात. सो ह्याला कुणीतरी सपोर्ट करावा लागतो, आधार द्यावा लागतो. होईल सगळं नीट, शांत राहा, थोडे दिवस जाऊ दे, हे म्हणावं लागतं. हे एकत्र कुटुंबात घरातले सीनियर करायचे. आता जेव्हा न्यूक्लिअर फॅमिलीज असतात, तेव्हा नवरा-बायकोंची भांडणं बेडरूमपर्यंत टिकत नाही. ती बाहेर येतात. कारण सगळं घर आपलंच आहे. मग ती बाहेर दुर्दैवाने सांभाळणारे सीनियर लोकं नाहीत घरामध्ये. पण त्याचा वाईट परिणाम होणारी मुलं आहेत तुमची. जी मुलं तुमची भांडणं म्हणजे नवरा-बायकोंना वाटतं, की मी काही मारत नाहीये माझ्या बायकोला माझ्या मुलांसमोर किंवा मी काही ओरडत नाहीये माझ्या नवऱ्याच्या अंगावर. एवढं पुरेसं नसतं. नवरा-बायकोंमधला ताण हा सगळ्यात जास्त परिणाम करतो मुलांवर आणि ती मुलं घरात असतात. म्हणून अगेन मी खूप वेळा तेच कन्क्लुजन काढीन, की जर कुटुंब एकत्र असतील, तर लग्न खूप लवकर स्टेबलाइज होतात. बाकीच्यांना डॅमेज कमी होतो. जे आता
तेवढी राहिली नाही. मी तुला मुद्दाम सांगेन बघायला. मी एक एपिसोड केला होता पर्सनल आणि त्याच्यात एक कविता वाचली होती, समजून सांगितली होती. घरात मोठं कुणीतरी हवं, हो. अशी एक मी कविता ऐकलंय. आहे. मी ऐकलंय ते. मी तुला सांगतो, त्याच्यावर अनेक लोकांचे फोन आले, अनेक लोकांनी भरभरून आशीर्वाद दिले, की हे खरंच गरजेचं आहे. म्हणजे घरामध्ये बघ, प्रत्येक ठिकाणी ज्यावेळेला नियमांचं उल्लंघन होतं, नियम मोडले जातात किंवा चुकीचं वागलं जातं, मर्यादा उल्लंघून दिला जातो व्यक्ती. हे कधी होतं? ज्यावेळेला कोणाचा तरी धाक धाक नसतो. नसतो. अगदी. म्हणजे घरामध्ये व्यक्तीची भीती नकोय, पण धाक हवा. धाक हवा. आणि आपल्या घरांमध्ये आपल्या आई-बाबांचा धाक होता. बाबांचा तर होताच होता. होताच. आणि हा धाक आहे ना, हा माणसाला चुकीच्या मार्गापासून परावृत्त करतो, की नाही रे बाबा, ते त्यांना नाही चालणार. कारण मला कळतच नाही मी काय करतोय. मी जेव्हा माझ्या बायकोचा अपमान करतो, त्यावेळेला मला असं वाटतं माझं कायमच बरोबर आहे. बरोबर. आणि सेम अगदी देअर. बरोबर. पण एक तिसरी व्यक्ती जी मोठी आहे, अनुभवाने, वयाने समृद्ध आहे, ती बघताना थर्ड अँगल पर्स्पेक्टिव्हनी बघते आणि ती म्हणते, की "नाही रे बाळांनो, इतक्या टोकाला जाऊ नका." बरोबर. म्हणजे त्यांचा रोल खूप महत्त्वाचा महत्वाचं आहे आहे. आणि आज तो मिसिंग आहे. रोहिणीताईंचा एक पॉडकास्ट आत्ता आपण घेतला. त्यांनी तेच सांगितलं, की आपण 2G, 3G, 4G, 5G पर्यंत गेलो, पण घरात आजी नाही. अगदी खरंय. अगदी खरंय. आणि हे जे होतं ना तरुण मुलांसाठी, आता अगदी सोपं साधं उदाहरण, की घरामधल्या आजी-आजोबांना, आई-वडिलांना माहिती असतं, की माझ्या 2 मुलांपैकी एक मुलगा आहे, हा नेहमी फास्ट गाडी चालवतो. तो मुलगा घराबाहेर गाडीची किल्ली घेतली, की आतून कोणीतरी आजी-आजोबा किंवा आई-वडिलांपैकी म्हणतं, "हळू चालव रे गाडी, हेल्मेट घातलंस का?" हे जेव्हा हं. वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष कुणीतरी आठवण करून देतं आणि ह्यांनी मला रागवू नये म्हणून तो मुलगा हेल्मेट घालतो. ते तेव्हा त्याच्या 2 सवयीचं होऊन जातं ते नंतर. त्याच्या सवयीचं होतं. हं. तसंच आहे. लग्न सुरुवातीला जेव्हा 2 लोकं एकत्र येतात आणि आता काय झालंय, अ, आपल्या काळी मी म्हणेन की 25शीच्या आत लग्न होत होती. हं. आता अ, त्यांना उच्च शिक्षण घ्यायचं असतं, त्यांना सेटल व्हायचं असतं. सो अराउंड 30च्या आसपास मुलांची लग्न होतायत. 30-31. हां. हं. सो याच्यामध्ये तो जो वेळ जातोय त्याच्यामध्ये मुलांची आणि मुलींची मतं अजून घट्ट होत जातात. त्यांना दुसऱ्यासाठी बदलणं, ह्याच्यासाठी हे ना एक सायकल आहे सगळं. म्हणजे फिजिकल अट्रॅक्शन सुरुवातीला असतं, ज्याच्यामुळे तुम्ही लग्नाला हो म्हणता. त्यानंतर तुम्ही एकमेकांचा स्वभाव, एकमेकांचे चांगले गुण, एकमेकांची सॅक्रिफाईस माझ्यासाठी काय केलं, माणूस म्हणून तो कसा आहे, हे सगळं बघून एकमेकांच्या प्रेमात पडता. अजून एकदा नव्याने. त्याच्याबरोबर पुढे तुम्ही जेव्हा नवरा-बायको म्हणून कम्फर्टेबल होता, तेव्हा तुम्ही जबाबदारी घेता मुलांची. आणि मग त्या मुलांसाठी उरलेलं पुढचं आयुष्य जगता. हे सगळं चक्र चालू असताना जर स्टेप 2 जिथे एकमेकांवर प्रेम बसावं, ही स्टेप झालीच नाही, तर पुढचं कसं चालणार? हे रोज आणि रोज प्रत्येक केसमध्ये आम्ही बघतो. म्हणजे तुला अशा पद्धतीच्या केसेस जेव्हा जास्त येतात, त्यावेळेला थोडी निगेटिव्ह बाजू समाजाची डोळ्यासमोर दिसत असते. बरोबर? अगदी. की अरे, केवढा व्हास्ट डिफरन्स आहे जनरेशन वाईज. हो. म्हणजे एक 25 वर्षापूर्वीची घटना आणि आज घडत असलेली घटना. याच वयात आपणही होतो. अगदी. 25शीत होतो, 30शीत होतो. पण आपल्याकडेही काही वाद नाही कमी झाले. मग अजूनही आपल्या या एजमध्ये सुद्धा आपले वाद होतात. पण तुटे वाद संवाद तो हितकारी असं जेव्हा समर्थ म्हणतात. हे सगळं माझे जे फॅमिली डॉक्टर आहेत त्यांच्याकडनं मी पुन्हा फॅमिली डॉक्टरचा उल्लेख करीन, की प्रत्येक घराला एक फॅमिली डॉक्टर असायचा असायचं. पूर्वी, की ज्याला सगळी हिस्ट्री माहिती असायची घरातल्या मेंबर्सची. आणि तो सांगायचा कुठलं औषध कोणत्या व्यक्तीला दिलं, दिलं. की तो बरा होईल. बरोबर. तुला दिलेलं औषध तुझ्या बहिणीला असेल असं नाही, बरोबर. पण ते त्याला माहिती असायचं. आज घरामध्ये फॅमिली डॉक्टरची खूप मोठी गरज आहे. हे जसं मला परवा जाणवलं,
की मी वारंवार सांगतोय की आपण फॅमिली डॉक्टर, मला फॅमिली डॉक्टर आहेत म्हणून मी हे सगळं सांगू शकतो, बरोबर. की या नात्यांचं महत्त्व सांगणारा एक कोणीतरी घरात पाहिजे, की बाळांनो हे मिळालंय, हे जपणं जपून महत्त्वाचं आहे. करेक्ट. हे आणि सांगणारं ह्यासाठी कोणी नाही. हे सांगणारं कोणी. मग आता मला सांगा, ही सिस्टीम आत्ता अशीची झाली आहे, की मग नोकरी धंद्यानिमित्त लोक येतात. पुण्यासारख्या शहरात असंख्य लोक बाहेरनं आलेले आहेत. पुण्यामध्ये सेटल झालेत नोकरीच्या निमित्तानं. मग ते दोघं-दोघंच राहतायत. हो. तो कुठेतरी आय-टीमध्ये जॉब करतोय, ती कुठेतरी अजून कुठल्यातरी फर्ममध्ये जॉब करतीये आणि वीकेंड्सलाच फक्त एकमेकांना वेळ देतायत. भेटतात. आता आणि अशा केसेस तू किती बघत असशील तू? सो माझ्याकडे आय टीमध्ये काम करणारे माझ्या ऑफिसच्या लोकेशनमुळे खूप जास्त क्लायंट्स आहेत. आणि त्यांचा जसं तू म्हणालास तो तर प्रॉब्लेम आहेच, की घरामध्ये दोघांचे आई-वडील नसतात आणि त्यांना एकमेकांना द्यायला पण वेळ फार नसतो. कारण त्यांच्या कामाच्या स्ट्रेसच्या लेव्हल अनइमॅजिनेबल आहेत. हे मी खूप जवळून बघते. पण त्यांचा अजून एक प्रॉब्लेम आहे, जो मी खूप जवळून बघते. तो म्हणजे या दोघांच्याही मोस्टली यांची लग्न त्यांच्या ऑफिसमधलीच कुठल्यातरी कलीगशी होतात. आय-टीमधला आणि अरेंज मॅरेज अजून तरी मी नाही बघितलं. सो असं जेव्हा लग्न होतं ना, तेव्हा कंप्लीटली 2 वेगळ्या संस्कृतीमधली लोकं एकत्र येतात. आणि मग त्यांचे बेसिकली एकमेकांशी कम्युनिकेशन करण्याचे किंवा सासरच्या माणसांशी कम्युनिकेशन करण्यापासून प्रॉब्लेम्स असतात. आता समजा आपण मगाचपासून बोलतोय तसं समजा अ, एका कुटुंबाने ठरवलं, की काही दिवस माझे आई-वडील राहतील, काही दिवस तुझे आई-वडील राहतील. तर हे आय-टीमध्ये जेव्हा हे ठरवतात, की लग्न करायचं हिच्याशी किंवा याच्याशी, तेव्हा तो संस्कृतीमध्ये आपण जसं म्हणायचो ना, की तुझ्या माझ्या काळामध्ये लग्न कोणाशी व्हायची? तर आपल्या आजूबाजूच्या मुलांची, मुलींशी व्हायची. आपल्या आई-वडिलांचे मित्र-मैत्रिणींची मुलं किंवा आपल्या भावंडांचे मित्र-मैत्रिणी यांच्यात आपण कोणीतरी मध्यस्थ किंवा असायचा, मध्यस्थ तो असलेलं. सांगायचा. हां. तर तेव्हा अ, हे जातीबद्दल किंवा हे बाकी कशाबद्दल नाहीये. पण ही जी पद्धत आपण फॉलो करायचो ह्याच्यामुळे साधारण एकाच पद्धतीचं आयुष्य जगणारी लोकं लग्न करायची एकमेकांशी. हां, ज्यांची लाईफस्टाईल सेम आहे लाईफस्टाईल सेम. जवळपास. म्हणजे पैसे सुद्धा नाही तर संस्कृती सारखी आहे. राइट. तर तेव्हा लग्नाच्या ॲडजस्टमेंट्स तर असतातच, त्याच्यामध्ये अजून भर नाही पडायची. आता ह्या आय-टीमध्ये काम करणारं कपल जेव्हा कंप्लीटली 2 टोकाच्या अ, पद्धतीची लोकं एकमेकांशी लग्न करतात, तिथे त्यांचे ॲडिशनल स्ट्रगल्स असतात, की ते आता माझ्याकडे एक कपल आहे, ज्यांचा मी डिव्होर्स करतीये. त्याच्यामध्ये मुलगी आहे तुळजापूरची आणि मुलगा आहे काश्मीरचा. हो. का लग्न केलं ह्यांनी? कारण मुलीला त्या मुलाच्या आई-वडिलांची भाषा ते इतक्या रुरल काश्मीरमधले आहेत, की त्यांना फक्त त्यांची लोकल लँग्वेज येते. हं. जेव्हा ते इथे येऊन राहतात, तेव्हा मुलीला त्यांच्याशी काहीच संवाद करता येत नाही. कारण शी इज टू ओल्ड टू लर्न न्यू लँग्वेज. आणि मग जेव्हा ती संवाद करू शकत नाही, तेव्हा सगळ्या वेळमध्ये तिच्या नवऱ्याला उभं राहावं लागत होतं आणि हे कम्युनिकेशन झालं नाही. हे वॉज वन ऑफ द रिझन्स का ते लग्न तुटतंय. म्हणजे इथे ह्या केसमध्ये कसं आहे ना, प्रेम आंधळ तर आहे, बधीर पण आहे म्हणजे. बधीरपणे. की काय आपली करताय? काय करतोय म्हणजे आपण? म्हणजे इतक्या टोकाच्या संस्कृती असतात. त्या एकत्र येऊ शकत नाहीत का? येऊ शकतात. पण मग तुम्हाला कष्ट पण तेवढे करावे लागतील. जे करायला आपल्याकडे नाहीत. तयारी नाहीये आपल्याकडे लोकांची. आपल्या नवरा-बायकोंना एकमेकांना वेळ द्यायला वेळ नाहीये. तिथे तुम्ही आपल्या सासू-सासऱ्यांशी चांगलं कम्युनिकेशन व्हावं, त्याच्यासाठी तुम्ही वेगळे एफर्ट म्हणजे मी हे खूप जनरलाइज बोलते. मी हे मुलीच्या बद्दल पण बोलते आणि मुलाबद्दल पण बोलते, की तुम्ही कष्ट करणार का तेवढे? तुम्ही इतक्या फ्रिक्वेंटली जाणार का? जर एक मुलगी माझ्याकडे 4 वर्षानंतर डिव्होर्ससाठी येते आणि मी तिला म्हटलं, की "तू किती वेळा गेलीस सासरी?" तर ती म्हणते, "3 वेळा." तुम्ही 3 वेळा सासरी जाल, तर तुमचं किती कम्युनिकेशन असेल सासू-सासऱ्यांशी? आणि मग तुम्ही जेव्हा सासू-सासऱ्यांनी जर एखादी गोष्ट सांगितली, तर तुम्हाला ऐकावी वाटेल का? हे सगळे प्रॉब्लेम्स आय-टीमध्ये तर अजून जास्त आहेत.
आता म्हणजे बघ त्यांना इथे हे अर्निंग जेंडर्स आहेत दोन्ही हो, रिस्पेक्टिव्ह ऑफ. आता ते दोघांनाही त्याचे आई वडील दूर आहेत किंवा हिचे आई वडील दूर आहेत. मग हे दोघंच राहत आहेत. आता जर अशीच जर ती कंडिशनवरच लग्न झालं असेल की आपण सेपरेट राहायचंय, तर मग तर तुम्ही काय केलंय, तर यू हॅव इन्व्हायटेड द डिझास्टर. म्हणजे कम्प्लिटली. तुम्हीच हो, की आम्ही सेपरेट राहणार. अगदी. गंमत अशी झाली आहे की आता जसं आपण मगाशी म्हणालो की 25शीत लग्न व्हायचे पूर्वी, आता ते 28-30ला जायला लागलंय. तर सेटलमेंट ही खूप माझ्या मते ना रिलेटिव्ह टर्म आहे. हो, म्हणलं तर सेटल्ड तू आत्ताही आहेस, हो. म्हणलं तर सेटल्ड तू 35व्या वर्षी पण नाही आहेस. नाही. तू कशाशी कंपेअर करतोय विथ रेफरन्स टू? असं मला बरोबर. माझे अगदी. बाबा नेहमी सांगायचे की मी कंपॅरिझन मध्येच घोळ करतो. तो बघ ना किती सेटल्ड आहे, हो. मी बघ ना कसं आहे. हा कंपॅरिझनचा घोळ आहे. आणि दुसरी गोष्ट जे मला आपल्या काळात आपल्या सगळ्या घरच्यांनी सांगितलेले, की बाळा लग्न किंवा लग्न संस्था ही तडजोड असते. ऍडजस्टमेंटची सवय नाहीये. नाही. कारण ती ॲडजस्टमेंट करावी म्हणजे तुम्ही आत्ताची जनरेशन ऑफिसमध्ये ॲडजस्टमेंट नाही का करत? तिथे मी मॅनेजर का करतो ऍडजस्टमेंट? बॉसी मॅनेजर असतो. हम्म. कलीग त्रास देणारे असतात. करता ना तुम्ही ॲडजस्टमेंट. पण तिथे का करता? तिथे गरज आहे म्हणून करता. पण लग्नामध्ये माझं लग्न टिकवणं ही माझ्या आयुष्याची गरज आहे. गरज आहे. हेच मुळात ते विसरलेत. आणि म्हणून जर गरज नाहीये तर मी का तडजोड करू? हम्म. म्हणजे जेव्हा माझ्याकडच्या डिव्होर्सच्या आधीचे कोणीही डिव्होर्सला आलं तर मी काउन्सिलिंग करून प्रयत्न करते, की हे लग्न एकत्र येईल का? किंवा नाही नसेल एकत्र आलं तर शांतपणे न भांडता वेगळे होतील का? ती जी स्टेज असते, त्या स्टेजला जेव्हा मी समजावून सांगायचा प्रयत्न करते, की दुसऱ्याचा अँगल काय आहे? असं पण असू शकतं. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर जे हावभाव असतात ना, हम्म. ते मला दरवेळी पोटात गोळा आणतात. हम्म. गरज काय मला हे करायची? हम्म. या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला माहिती नसेल, तर तुम्ही काय करताय लग्नामध्ये? लग्नामध्ये लग्न हे तडजोड याच्यासाठी आहे, की तडजोड आज 4 तडजोडी केल्या, तर उद्या नंतर जी पार्टनरशिप मिळते, ती तुमचं आयुष्य किती सुखकर करते, हे बघायसाठी आधी तडजोड करून तर बघा. हेच आजच्या पिढीला कळत नाही. त्यांना हे मान्य नसतं. त्यांना हिशोब मांडायचे असतात, की मी इतके सॅक्रिफाईस केले, समोरच्यानी तर काहीच नाही केलं. फक्त माझ्या सॅक्रिफाईसची यादी असते. मग पुढे कसं सरकणार ते? आणि हा प्रॉब्लेम अ, मागच्या 10 वर्षामध्ये ग्रॅज्युअली हळू वाढत गेलाय आणि तो आता तर माझ्याकडे एक केस आली होती. ते एकमेकांशी 5 वर्ष डेटिंग करत होते. फायनली त्यांनी असंच संस्कृतीमध्ये खूप फरक होता. फायनली त्यांनी आपल्या आई-वडिलांना पटवलं, की आम्हाला लग्न करू द्या. त्यांनी लग्न केलं. पण त्या 5 वर्षामध्ये त्यांचा इतका अतिरेक झाला होता एकमेकांच्या ह्याचा, की लग्न घरामध्ये त्यांची नवरा-बायकोंची एकमेकांशी भांडणं झाली आणि मुलगी सासरी न जाता माहेरी निघून गेली. एक दिवस सुद्धा ते नवरा-बायको म्हणून एकत्र राहिले नाहीत. पण त्यांचं लग्न रजिस्टर झालं होतं. कारण हम्म. पेपरवर तर झालं होतं लग्न. बरोबर. त्याच्यामुळे ते लग्न मोडायसाठी डिव्होर्स लॉयरकडे यायची वेळ आली. लग्नाच्या 5व्या दिवशी नवरा माझ्याकडे आला होता, "मॅम माझं लग्न मोडून द्या." अरे बापरे. कारण काय आणि जेव्हा तुम्ही विचारता ना, की काय 5 प्रॉब्लेम दिवस. 5 दिवस. म्हणजे 5व्या दिवशी तो आला कारण 4 दिवस तो रडत होता आणि भांडत होता. त्याची बायको घरीच आली नाही लग्न करून. लग्न घरातून म्हणजे ते आधी जेव्हा डेट करत होते 3 वर्ष, मग 2 वर्ष ते एकत्र राहत होते आणि अच्छा, 3 वर्ष डेट, 2 वर्ष एकत्र राहत एकत्र होते. राहिले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या आई-वडिलांना पटवलं आणि फायनली लग्न करायचं ठरवलं. तर लग्न घरामध्ये त्यांची एकमेकांशी इतकी भांडणं झाली आणि कशावरून झाली? तर लग्नाच्या खर्चामध्ये मी किती केला आणि तू किती केला? की सगळ्या आणि गोष्टी तू आता सुद्धा या गोष्टी होत आहेत. हो, होतायत. पण आधी ना आई-वडिलांच्या लेव्हलला व्हायचे, की आपल्याकडे ज्या बैठका व्हायच्या, की तुम्ही एवढं करा, आम्ही एवढं करतो. कारण पैसा लिमिटेड होता, रिसोर्सेस लिमिटेड होते.
किंमत होती पैशांची. आता वारे माप पैसा खर्च होतो. त्याचे अजून फोटोच्या फायनल प्रिंट आलेल्या नसतात आणि हे डिव्होर्सला येतात. ही आत्ताची भयंकर परिस्थिती आहे. भयंकर, भयंकर भीषण आहे. भीषण आहे. आणि ह्या अशा अनेक केसेस रोज कानावर पडतात. आता आम्ही म्हणजे माझं बेसिकली सोशल कनेक्ट असल्यामुळे ना मला असं रोज काही ना काहीतरी ऐकू येतं. तू तर त्याच्यातच आहेस. तर रोज असं हे सगळे इम्पॅक्ट आणि अटॅक्स ऐकून असं वाटतं की अरे ह्या लोकांना ऍडजस्टमेंट कोणी शिकवल्याच नाहीयेत का काय? कारण असं आहे ना, बऱ्याचदा असं जाणवतं की ही मुलं शॉर्ट टेम्पर्ड आहेत. पटकन डिसिजनवर येतात, काहीतरी रिॲक्शन्स देतात. नेहमी सांगितलं जायचं आपल्याला, की रिस्पॉन्ड करायला शिका. रिॲक्ट नका होऊ. नका करू. पण ही मुलं पटकन रिॲक्ट होतात. हो. आणि पुन्हा तेच, की मला जर दुसऱ्याचा रिस्पेक्ट करता येत असेल, तर तर आणि तरच मी त्याची बाजू समजून घेऊ शकतो. बरोबर. आता बघ ब्रेकअप्सचं प्रमाण पण वाढलं. हो. ही माझी पहिली गर्लफ्रेंड, ती माझी दुसरी गर्लफ्रेंड. हे काय भयानक हे काय फॅशन आली मला कळत नाही. हा माझा तिसरा बॉयफ्रेंड आहे वगैरे. हे म्हणजे कुठल्या लेव्हलला हे सगळं चाललंय आणि चांगल्या सुशिक्षित कुटुंबांमध्ये हे घडतंय. आणि ब्रेकअपचं प्रमाण वाढले तर ही लग्नापर्यंत जात नाहीत मुलं. आता तू जसं सांगितलं की 5व्या दिवशी म्हणजे 3 वर्ष ती, 2 वर्ष ही आणि 5व्या दिवशी आम्हाला वी वॉन्ट टू गेट सेपरेटेड. याला सगळ्यात महत्वाचं कारण काय सांगू? अबंडन्स ऑफ चॉईस. हां. म्हणजे मी कधी क्लायंटला म्हणलं ना, की "अरे, सोडून दे विषय, हट्टीपणा करू नकोस. संपव. जर नाही जमत आहे तर संपव लग्न. तू नहीं म्हणजे कोई तू" और सही. हां, तर तू लग्न करशील तर त्याच्यामध्ये त्यांना इतका कॉन्फिडन्स असतो, की ही नाही तर ही नाही दुसरी तर आहे. ती, ती नाही तर ती. याच्यात आणि सोशल मीडियाचा रोल केवढा आहे गं? 100% 1001% फार सोशल काही ना काहीतरी टाकतात गं. सोशल मीडिया इतका पर्सनलाइज करून टाकलाय. सोशल मीडियाची अजून एक गंमत आहे, जी नक्की डिव्होर्स या विषयामध्ये तर सांगितलीच गेली पाहिजे. हं. तर हा एक पहिला विषय संपवते, की अ, Instagram आणि Facebookमुळे तुम्हाला जसं मगाशी आपण बोलत होतो, की आजूबाजूच्याच मुलाशी, मुलीशी लग्न करायची गरज राहिली नाही. मी Instagramवर कोणाला तरी चॅटिंगमध्ये भेटले हं. आणि त्याच्याशी मी लग्न केलं. असे खूप आहेत. जे माणूस तुम्हाला रोज बघून 10-15 आता समजा माझ्या बाबांच्या मित्राचा मुलगा, ज्याच्याशी मी इव्हेंच्युअली लग्न केलं. तर मी त्याला लहानपणापासून बघते, त्याचा स्वभाव हां, बघते. हां. सो मला काहीतरी अंदाज येतो, की हा कसा आहे. त्याच्या जनरल रिएक्शन बघते. Instagramवर चॅटिंग करून कसं काय ठरवतं, की मला याच्याशी लग्न करायचंय? पण ते केलं जातं आणि खूप केसेस आहेत, की Instagramवर ओळख झाली आणि लग्न झालं. हा एक मेजर प्रॉब्लेम, की त्यांना लग्न तोडताना अजिबात टेन्शन येत नाही. कारण कारण इमोशनल हँगअप्सच नाहीत काही. का कारण माहिती आहे, की ज्या मिनिटाला ही बाहेर पडेल, हे लेबल निघालं, 100 अवेलेबल आहेत लेबलला. नाही हो, दुसरी मिळेल. दुसरी मिळेल. एकच असते या जन्मी. असा हा कन्सेप्ट आता राहिला नाही. हा अबंडन्स ऑफ चॉईस जो आहे, हा अतिशय हानिकारक आहे. Instagram टिपिकली. Instagramचा अजून एक दुसरा फार मोठा तोटा आहे. ही एक आता हा एक खूप जनरल गोष्ट आहे, जी तुझ्या माझ्यासारख्या ज्यांची मुलं 25शीत आहेत, त्यांनी सगळ्यांनी आपल्या मुलांना सांगायची, की दुसऱ्यांचा सोशल मीडिया बघून त्याच्यावर म्हणणं, की त्याचं आयुष्य किती चांगलं आहे आणि माझं नाही. ही ह्याच्यावर एक लेक्चर होऊ शकतं वेगळं. पण ही थिअरी माहिती असूनही जेव्हा हे त्या रेजमध्ये असतात ना डिव्होर्स घ्यायच्या, तेव्हा त्यांना फक्त आपल्या मित्रांचे आणि मैत्रिणींचे संसार किती चांगले चाललेले आहेत एवढंच दिसतं. कारण ते कुठून दिसतं? सोशल मीडिया. मी सांगून दमते, "अरे, तो फोटो काढायच्या आधी 5 मिनिटं एकमेकांचे गळे धरत होते." प्रॉबेबली. मग ते फोटो काढायला एकत्र आले आणि नंतर परत ते एकमेकांशी रील भांडायचे. लाईफ आणि रिअल लाईफ ह्याच्यातला खूप फरक मोठा फरक गेला आहे. आहे पूर्ण. त्यांना तेवढंच दिसतं, की मी दुःखी आहे. कारण हं. माझं आयुष्य मला सगळं दिसतंय आणि माझ्या मैत्रिणीचं, मित्राचं आयुष्य उत्तम बघ आहे. ना, हा इकडे गेला, तो तिकडे गेला, ते बघ दे आर हॅपीली लिव्हिंग टुगेदर वगैरे. असं काही हे नसतं ते. आणि हे
मी जेव्हा डिव्होर्स लॉयर म्हणून बसते, तेव्हा मी जेव्हा ॲक्चुअली त्यांच्या आई-वडिलांच्या भूमिकेत बसलेली असते. म्हणजे मी आणि हे मी पोटतिडकीने सांगते, पण त्यांना नाहीच पटत. असं नसतं. जेव्हा अशा एखादी मुलगी जी वारंवार Instagramवर पोस्ट टाकते आणि गंमत म्हणजे जिचं लग्न प्रॉब्लेममध्ये असतं ना, जसे प्रॉब्लेम्स वाढत जातात, तशा त्यांच्या Instagramच्या पोस्ट कमी-कमी होत जातात. आणि मग जेव्हा सो ज्यांचं लग्न छान-छान दिसतंय, ते तुम्हाला दिसत राहतं. त्या लग्नामधले जे बरे-बरे पॅचेस आहेत, चांगले-चांगले दाखवण्यासारखे, ते तुम्हाला दिसत राहतात Instagramवर. जेव्हा ते गायब होतात Instagramमधून आणि डिव्होर्स घेतात, ते तुम्हाला दिसत नाही. सो कंपॅरिझन स्वतःच्या आयुष्याची दुसऱ्याच्या Instagramच्या पोस्टशी हे डिझास्टर आहे आणि हे सध्या सगळ्यात मोठं कारण आहे डिव्होर्सचं. कारण तुम्ही बेडरूममध्ये आडवं होऊन मोबाईलवर दुसऱ्याच्या आयुष्याशी स्वतःच्या आयुष्याची कंपॅरिझन करता. हा मोबाईल आणि Instagram याचा तिसरा सगळ्यात मोठा तोटा लग्नांमधला. म्हणजे एकमेकांशी कम्युनिकेशनला वेळ नाही. म्हणजे ऑलमोस्ट सर्व पिटिशनमध्ये बायकोच्या बाजूने मी लिहिते किंवा सॉरी नवऱ्याच्या बाजूने लिहिते, की माझ्या बायकोला Instagramच्या रील करण्यातून आणि बघण्यातून अ, माझ्याकडे बघायला, आई-वडिलांकडे बघायला, स्वतःच्या सुद्धा किंवा आमच्या मुलांकडे बघायला वेळ नाही. आणि बायकोची तक्रार असते, की माझा नवरा माझ्याशी लग्न झालं, आम्हाला मूल झालं, तरीही Instagramवर अजून जुन्या-जुन्या शोधून-शोधून मैत्रिणींशी गप्पा मारतो. ही कारणं. ही कारणं म्हणजे छापून टाकावीत प्रत्येक पिटिशनमध्ये इतकी कॉमन आहेत. म्हणजे 2 नवरा-बायको शेजारी-शेजारी बसलेले असतात आणि दोघंही आपापल्या व्हर्चुअल जगात जगत असतात. त्यांना एकमेकांशी बोलायला, कम्युनिकेशन करायला जी माणसाची गरज आहे ना संवादाची, ती संवादाची गरज आता त्या Instagramमध्ये भागते. त्याच्यामुळे शेजारी बसणाऱ्या माणसाशी कारण Instagramवर फक्त छान-छान दिसतंय आणि तिथे संवादाची गरज भागते. व्हेअरएज शेजारी बसलेला आपला स्पाउस ह्याची रिअल लाईफमध्ये तुम्हाला नुसतं छान-छानच नाहीये, पण त्याच्याबरोबर त्याचा स्वभाव, त्याचे अवगुण, तुमचे अवगुण हे सगळं मिळून डील करायचं ना, मग ते कशाला डील करायचं? Instagramवर राहायचं. म्हणजे सगळे व्हर्चुअल लव्ह. सगळं सगळ्या व्हर्चुअल व्हर्चुअल आहे. गोष्टीवर प्रेम आहे. सगळं 10-15 सेकंदाची जी काय त्या रीलचा वेळ असतो, त्या रीलवर ठरतं, की कोणाचं आयुष्य चांगलं आहे आणि कोणाचं नाही. ह्या सगळ्याचे डायरेक्टली परिणाम हे होत आहेत, की तुम्हाला तुमच्या लग्न चालवण्यासाठी ते पुढे नेण्यासाठी जे प्रयत्न करायला पाहिजे, त्याची गरजच नाहीये. त्याच्यासाठी प्रयत्न करण्याची इच्छा नाहीये. त्यांना हे माहिती नाहीये, की जेव्हा तुम्ही 2-3 वर्ष लग्न सेटल करायला स्वतःचं प्रयत्न करता, त्यानंतर आयुष्य किती सुंदर असू शकतं. तुम्ही आयुष्यामध्ये मोठी-मोठी संकटं फक्त एक चांगला पार्टनर असला, तर ती आनंदाने काढू शकता. कारण कॅन यू इमॅजिन आय हॅव परमनंट पार्टनर इन ऑल माय प्रॉब्लेम्स. हा कन्सेप्ट कधी कळेल? जेव्हा तुम्ही टिकवाल. जेव्हा शेजारी बसलेल्या आपल्या स्पाउसला मी मुद्दाम जनरलाइज करतीये. मी एक नवरा किंवा फक्त बायकोच्या बाजूने बोलत नाहीये. कारण हे इतकंच जनरल आहे, की तुम्ही तुमच्या स्पाउसकडे बघताना हा माझ्या पुढच्या प्रत्येक संकटामध्ये आपल्या अख्खा जन्म आई-वडील पुरू शकत नाहीत. आपली भावंडं पुरू शकत नाहीत. कारण आता सगळे वेगवेगळ्या देशात राहतात, इतके लांब राहतात. आपल्या आयुष्याचे प्रॉब्लेम्स असतात. खरं तर आयुष्याचा पार्टनर ही इतकी प्रेशियस गोष्ट आहे लाईफ आता. पार्टनर आपण शब्दच आहे. लाईफ पार्टनर. आपण तर कधी विचार नाही केला तुझ्या आणि माझ्या जनरेशनला, की हा नाही तर तो, तो नाही तर दुसरा कोणी, दुसरा हं, नाही तर त्याचा दुसरा कोणी. हं. आणि मी असं जेव्हा म्हणतात ना माझे क्लायंट, की नाही हो, ही नाही तर दुसरी मिळेल. तेव्हा मी नेहमी त्यांना एक प्रश्न विचारते जिथे ते गार होतात. पहिली निवडताना खूप विचार केला होता ना? आपला चॉईस चुकला. म्हणजे तुझं म्हणणं आहे, की तुझा चॉईस चुकला. दुसरी निवडताना ह्याच्यापेक्षा चांगली येईल याची गॅरंटी आहे तुला? हं. ह्या प्रश्नाला कधीही कोणाकडे उत्तर नसतं. कारण त्यांना माहिती आहे, की त्यांचं चुकतंय विचार करणं. पण तरीही ते लग्नावर प्रयत्न करायला तयार नसतात. आणि ही आजच्या लग्नांची अशी परिस्थिती अशी पुढे चालत राहिली, तर आमच्याकडे ना फॅमिली कोर्टमध्ये एक लेक्चर झालं होतं कोविडनंतर. खूप सीनियर वकील होते आणि ते आम्हाला सांगत होते, की कोविडमध्ये आम्ही
असं म्हणतात की समाजामध्ये जो कुठला चेंज येत असतो ना, तो सगळ्यात आधी कोर्टात दिसतो. तर म्हणजे जे आम्ही सगळ्या समाजाला 5 वर्षांनी कळतंय, ते आम्ही 2020 मध्ये कोर्टात बघत होतो, की प्रचंड फायलिंग्ज येतायत डिव्होर्सचे. तर तेव्हा ते खूप सीनियर सर लेक्चरमध्ये आम्हाला फॅमिली कोर्टच्या लॉयर्ससाठी लेक्चर होतं, तेव्हा म्हणत होते, की "दिसतंय का काय होतंय?" आणि असंच चालू राहिलं म्हणजे 15 वर्षापूर्वी लोकांनी खूप प्रमाणामध्ये मुलींना मारलं. भ्रूण हत्या ज्या होत होत्या. त्याचा परिणाम 15 वर्षानंतर आत्ता रिसेंटली मागच्या 5 वर्षात असा दिसतोय, की अतिशय शिकलेली, चांगले पैसे कमवणारी मुलं आहेत, पण त्यांना मुली मिळत नाहीये. मिळतच नाहीयेत. म्हणजे ते आता एखाद्या मुलीचं सेकंड मॅरेज आहे, थर्ड मॅरेज आहे तरी करायला तयार होतायत. इतकी वाईट परिस्थिती आहे. सो हे तेव्हा आम्ही त्या भ्रूणहत्यांच्या केसेस कोर्टामध्ये येत होत्या. त्याचा परिणाम समाजामध्ये 15 वर्षानंतर दिसतोय, की आता मुलींचं प्रमाण इतकं कमी आहे, की सेकंड नवऱ्याचं फर्स्ट मॅरेज असतं, बायकोचं सेकंड, थर्ड मॅरेज असतं आणि तरीही चालवून घेतायत मुलं. तसं जसं आज दिसतंय, की एक्सपोनेन्शियली डिव्होर्सचं प्रमाण वाढतंय. ह्याचा परिणाम पुढच्या 15 वर्षांनी असा होणार आहे, इफ यू कॅन इमॅजिन, की 15 वर्षामध्ये ही ज्या स्पीडनी लग्न तुटतायत, 1 वर्ष आपण मगाशी बोललो, की 1 वर्षसुद्धा लग्न टिकत नाही. सो ऑब्व्हियसली यांना मूल होत नाही. सो जर मूल झालं नाही, पुढची पिढी कशी चालणार? हा परिणाम 15 वर्षांनी जो दिसणार आहे, तो डिझास्टर आहे. आपल्याकडची एकत्र कुटुंब काय किंवा वेगळी कुटुंब म्हणजे न्यूक्लिअर कुटुंब पण म्हण. मूलच नाही त्या कुटुंबामध्ये. किती भयानक आहे. किती भयानक आहे हे चित्र. आणि हे लोकांना आज हे निर्णय घेताना मला तर लग्नच नाही करायचं. मला लग्न करायचं पण मला माझ्या स्वातंत्र्यावर गदा नाही आणायची. मला मूल नको. मला त्याच मुद्द्यांवर यायचं होतं. काही जण आता असे आहेत ना, आय वॉन्ट टू लिव्ह हॅपी लाईफ, लोनली लाईफ. मला कोण नकोय, मला बॉदरेशन्स नाही नाही पाहिजे, पाहिजे. मला काही रिस्पॉन्सिबिलिटीज नाही पाहिजे. मैं तो अकेला ऐसे ही जिंदगी जीऊंगा. असं म्हणणारी मुलं किंवा मुली किंवा मी लग्न नाही करणार. पालकांना काय होत असेल याचा मी विचार करतो, की असं ज्या वेळेला एखादं मूल त्याच्या बापाला सांगतंय किंवा आईला सांगतंय, की मी लग्न नाही करणार, मला नाही लग्न करायचं. बाप काही फोर्स नाही करू नाही शकत करू आहे. शकत. कारण तो आता 25शीतला 28शीतला मुलगा आहे आणि तो मूर्खासारखं काहीतरी सांगतो, की मला लग्न नाही करायचंय. काही लोक लग्न करतात, आम्हाला मूल नकोय. मुलं नकोय. खूप कॉमन आहे. किती भयानक आहे. किती भयंकर आहे, की याचे परिणाम 15 वर्षानंतर दिसणार आहेत. 15 वर्षात एक पिढी स्किप होईल आणि वाईट म्हणजे हे सुशिक्षित माणसं जास्त करतायत. अगदीच, पण म्हणजे अगदीच. मी आता खूप वाईट बाजू दाखवते याची, की सुशिक्षित माणसं हे असं करतात, की मूलच नको, लग्नच नको, मूलच नको. झालं तरी एखादं झालं तर बघू. आणि अशिक्षित माणसांमध्ये मात्र अजूनही त्याच पिढीने मुलं होतायत. हं, याचे परिणाम 15 वर्षानंतर, 20 वर्षानंतर काय होतील? खूप भयानक. यू कॅन इमॅजिन. हं. हे सगळं आम्हाला त्या लेक्चरमध्ये सरांनी सांगितलं आणि सर म्हणले, "तुम्ही फॅमिली कोर्टच्या वकील म्हणून तुमच्या सगळ्या मुलींवर जबाबदारी आहे, की हे थांबवा. आज आपण प्रयत्न करूया. पुढची 5 वर्षात जर आपण सगळ्यांनी मिळून रोखली लग्न, डिव्होर्स होणं जर रोखलं, तर कदाचित अजून 10 वर्ष तरी लग्न चालतील. अजून 10 वर्ष तरी मुलं असतील. हे समाजामध्ये पुढे दिसणारे परिणाम आपण कदाचित अजून 5 वर्ष पुढे टाकू शकू. मग भारतीय जीवन पद्धती, भारतीय संस्कृती, भारतीय जीवनमान हे कुटुंब व्यवस्था प्रमाण मानून केलेलं आहे. केलेलं आहे. बरोबर? अगदी. तुला असं वाटतं त्याची खूप समजावून सांगण्याची गरज आता आहे? खूप जास्त गरज आहे. खूप जास्त गरज आहे. कारण हे आपल्याकडे होतंच ना आणि ॲडव्हान्समेंट आणि ग्लोबलायझेशनच्या नावाखाली हे बदलत गेलं. तर ते बदलताना त्याचे काय परिणाम झाले, हे लोकांना बसून ॲनलाईज करायची गरज आहे आणि काय होतं हे परिणाम समाजाच्या लेव्हलला आहेत. म्हणजे हे प्रत्येकाच्या घरात जाऊन पोहोचलेत वेगवेगळ्या पद्धतीने. प्रत्येक घरामध्ये एक मुलगा आहे जो म्हणतोय मला लग्न नाही करायचं. एकाचं लग्न झालेलं आहे, पण इतकं उशिरा झालंय, की त्याला मूल होण्यात खूप प्रॉब्लेम आहे. एकाचं असं आहे, की लग्न झालंय, मूल झालंय, पण त्याच्याकडे बघायला आई-वडिलांना वेळ नाही. नाहीतर डिव्होर्स चालू आहे. सुखी कुटुंब कुठे गेली? कारण किती ती वाईट आहे आता ते. एकत्र नाहीत. आणि हे सगळं हळू
स्लो पॉयझन सारखं असतं समाजामधले चेंजेस. हळूहळू हळू हे चेंजेस सगळ्यांना जेव्हा आपल्या घरात येतात तेव्हा जाणवतात. जसं 5 वर्षापूर्वी डिव्होर्स म्हणलं की बापरे, असं केलं जायचं. कारण फॅमिली कोर्टमधले जजेस इतकं काम कमी होतं की माशा मारत बसलेले असायचे. आणि आम्ही तेव्हा म्हणायचो की हे आपल्याकडे प्राऊडली आम्ही सांगायचो आता की घाम पुसायला आमच्याकडे वेळ नाही. आता घाम पुसायला वेळ नाही. प्री कोविड पुण्यामध्ये 3 फॅमिली कोर्ट रूम होत्या. आता 15 आहेत. आणि त्यांना श्वास घ्यायला मॅटर वेळ ऑफ नाही. कन्सर्न प्रचंड. आणि ही आज वेळ आहे की आज जर याच्यावर सगळ्यांनी मिळून समाजाने एकत्र काम केलं तर आपण हे वाचवू शकू. आजपासून 15 वर्षानंतर जर हे बोलायला लागली लोक बाहेर येऊन, तर त्याचा काय उपयोग? कारण तोपर्यंत डॅमेज इज डन. हे होत नाहीये. आणि हे आज बदलायचा जेव्हा वेळ आहे, तेव्हा सगळ्यांनी ह्याच्याबद्दल विचार मग केला पाहिजे. आपल्याकडे इंडियन ट्रॅडिशनल टाईज पण इतक्या स्ट्रॉंग आहेत की स्ट्रॉंग आहे. आपले सण, भारतीय सण, भारतीय उत्सव किंवा भारतीय रूढी परंपरा ह्या इतक्या पोषक आहेत ह्या सगळ्या कुटुंब सगळ्या कुटुंब व्यवस्थेला. आज त्या गोष्टी मला वाटतं नव्यानं सांगण्याची गरज आहे. खरंच समजावून सांगण्याची. समजावून ह्या शब्दामध्ये सुद्धा किती अर्थ आहे बघ. समजावून. जाऊन मी त्याच्या पातळीवर जाऊन जेव्हा सांगतो, समजावून सांगतो. तेव्हा त्याला समजतं. त्याला समजावून सांगणे म्हणतात. अगदी ही मराठी भाषेचा एक जादू आहे, की अर्थ समजून घेतला पाहिजे, समजून घेतला घेतला पाहिजे. पाहिजे. समजून. जून म्हणजे मला जाणून घ्यायला पाहिजे त्या पातळीवर जाऊन. पण त्याला जर मला सांगायचं असेल, तर मला त्याला समजावून समजावून सांगितलं पाहिजे. खरे असं समजावून सांगणारी जी मोठी होते ना, ते जर नसतील, तर आपण जिथे आवश्यक आहे, आता तू खूप मोठं कार्य करतेस असं मला वाटतं. डिव्होर्स लॉयर जरी असलीस तरी तू डिव्होर्स होऊ नये म्हणून प्रयत्न खूप करणारी व्यक्ती आहेस, हे मी जीवापाड बघतोय. प्रयत्न करते. जीवापाड प्रयत्न करते. जेव्हा लोक मला माझे क्रेडेन्शियल्स विचारतात, तेव्हा या वर्षात किती डिव्होर्स केले आणि किती फाईल केले, हे सांगण्यापेक्षा मी हे सांगते, हा माझा या वर्षाचा आकडा आहे. मी या वर्षामध्ये 6 लग्न वाचवली. या 6 लग्न वाचवण्यासाठी मी कमीत कमी 50 कपल्सशी जीव तोडून बोलले, तासनतास बोलले, की नाही प्रयत्न करून बघू, हे करून बघू, ते करून बघू. आणि ते नाही झालं, हं, तर डिव्होर्स फाईल करावाच लागतो. राइट. पण 6 लग्न अशी आहेत, की जिथे फायनली मी त्यांना कन्व्हिन्स करू शकले, की एकत्र राहा. सगळी मुलं, तरुण मुलं फक्त आपल्या आई-वडिलांचं ऐकायला लागली ना, तर आपण हे सगळं नक्की वाचवू शकतो. पण आता ते राहिलं नाही. आई-वडील हे जगातले सर्वोच्च हितचिंतक असतात. देवानंतर आई-वडीलच फक्त आपलं हित जाणू शकतात. जाणू शकतात. याच्यावर दृढ विश्वास ठेवणं ही खूप मला वाटतं काळाची गरज आहे. गरज आहे. आणि माझ्या आयुष्यामध्ये माझ्या आई-वडिलांनंतर जर कोण जवळचं असेल, तर माझी ही लाईफ पार्टनर आहे, आहे. की जी फक्त आणि फक्त माझं हित बघते. की माझ्या नवऱ्याचं चांगलं व्हावं हे फक्त बायकोला वाटेल. माझ्या बायकोचं चांगलं व्हावं असं फक्त नवऱ्याला नवऱ्याला वाटेल. वाटेल. आई-वडिलांनंतर. आता हेच खूप सांगणं गरजेचं आहे असं मला वाटतं आणि ती खूप काळाची गरज आहे, की तळमळून, तडफडून कोणीतरी सांगायला सांगितलं पाहिजे, पाहिजे. असं न थांबता आपण सुरू करायला हवं. खरंय. जेवढं शक्य आहे, तू तर ऑलरेडी त्या प्रोसेसमध्ये आहेस. अनेक आता त्या 6 कुटुंबांचं तू नाव सांगितले 6 कुटुंब. त्या 6 कुटुंबांचे दुवे तुला मिळालेत, नक्की. की 6 कुटुंब वाचवलीस तू. 6 कुटुंब वाचवताना जे कष्ट करावे लागतात हं. आणि जे बेसिक्स त्यांना समजावून सांगावे लागतात, हे जसे अ, नवरा-बायकोंना सांगावे लागतात ना, तशी अजून एक दुर्दैवाने डेव्हलप झालेली गोष्ट आहे, की मला तेवढंच त्यांच्या आई-वडिलांशी बोलावं लागतं. आता हे आई-वडील साधारण आपल्या वयाच्या रेंजमधले आहेत. तर तू गंमत बघ, जे आपण सुरुवातीला बोलत होतो, की ह्यांनी म्हणजे मी आता तुझ्या माझ्या पिढीबद्दल बोलतेय, की आपण आपल्या आई-वडिलांची चांगली लग्न बघून मोठे झालो आणि आपण आपली लग्न आनंदाने छान चालवली. पण यांचं आता एकुलतं एक मूल असतं. तर आई-वडिलांचा स्वतःच्या लग्नाकडे बघण्याचा जो अँगल होता, तुम्ही ते जे काही केलत स्वतःचं लग्न चालवायला, ते चांगलं होतं म्हणून ते लग्न टिकलं. पण हेच आई-वडील
त्यांच्या मुलांना सांगताना, "तू फार काही सहन करू नको." असं का सांगतात? म्हणजे काय सहन म्हणजे बेसिकली लग्नामध्ये सहन करणं म्हणजे काय? ह्याची जी डेफिनेशन आहे ना, ती ब्लर होत चालली. मी माझ्या पार्टनरसाठी माझ्या पार्टनरला सकाळी त्याचं पोट बरं नाहीये, म्हणजे फार स्ट्राँग नाहीये, म्हणून त्याला बाहेरचं खाता त्रास होतो. म्हणून त्याच्यासाठी सकाळी उठून स्वयंपाक करावा लागतो. हे मोठं सॅक्रिफाईस नाहीये. जेव्हा तू हे करतेस, तेव्हा अतिशय वाईट अपमान सहन करूनही आपली नोकरी टिकवणारा नवरा काय करतो, ह्याचे कॅल्क्युलेशन्स केलेच जात नाहीत. हं. सो बायकोची आई किंवा वडील फोन करून, "काय गं, काय झालं आज? काय-काय केलं आज?" एकुलतं एक मूल आहे ना, घरामध्ये काही जबाबदारी नाही. अगेन आता आई-वडिलांची सुद्धा एकटी म्हणजे फक्त कपल्स राहतायत. काही जबाबदाऱ्या नाहीत घरामध्ये. रिटायर झालेले आहेत, शांतपणे जगतायत. रोज उठून फोन, "काय करतेस?" मग मुलीने सांगायचं, "काही नाही गं आई, सकाळी लवकर उठून स्वयंपाक करायला लागतो. दरवेळीचं आहे." आईने म्हणायचं, "का सहन करतेस?" "अगं आई, तू तुझ्या नवऱ्यासाठी प्रेमाने स्वयंपाक करत होतीस ना? तू सगळ्यांना कौतुकाने सांगतेस ना, की माझा नवरा एवढ्या कष्टातून वर आला, किती प्रयत्न केले, किती त्रास द्यायचा त्याचा बॉस, त्याला किती कष्ट करावे लागायचे आणि आता तो कसा मोठा माणूस झाला आणि त्याचे पैसे वापरताना तू कौतुकाने सांगितलंस ना सगळ्यांना. मग तू मुलीला का सांगतेस, की हे सहन करू नकोस?" हं. सहन काय नाही केलं पाहिजे? फिजिकल अब्यूज. 100% सहन नाही केला पाहिजे. पण हा अब्यूज नाहीये, तर हे प्रेम आहे. तुला लग्न करताना फक्त Instagramवर फोटो टाकायसाठी आपण लग्न नाही केलेलं. ते लग्न निभवायचंय. ते निभावताना एकमेकांसाठी 2 गोष्टी करणं, ह्या अब्यूज नाही. हे आता मुलांना तर कळतच नाही, पण दुर्दैवाने माझ्या मते ही हिपोक्रसी आहे आपल्या जनरेशनची, की तुम्ही तुमचं लग्न टिकवताना काय केलत हे विसरून तुम्ही तुमच्या मुलांना वेगळे अँगल देता. आणि हे फक्त मुलीची आई नाही बरं का. मुलाचे आई-वडीलही तेवढेच जबाबदार असतात. सो जेव्हा लग्न टिकवते ना मी, सो कॉल्ड मी म्हणते, की मी प्रयत्न करते टिकवायचा. त्याच्यामध्ये जसं मी मुलांशी, नवरा-बायकोशी बोलते, तसं त्यांच्या आई-वडिलांशी पण कान उपटते त्यांचे. "काय करताय? काय करताय?" मुलांनी लग्न केलं तेव्हा हिंमत होती का मध्ये म्हणायची, की हिच्याशी करू नकोस? मग आता ती सून आहे ना, म्हणजे तुम्ही तुमच्या मुलांचे, मुलींचे त्यांनी तुमच्यावर केलेले अत्याचार, त्रास दिलेला सहन करता. पण जेव्हा सुनेनी दिला किंवा सुनेनी त्रास दिला म्हणजे काय? तर सून म्हणाली, की "आई, मला पोळ्या करता येत नाहीत बरं का. आपण बाई लावूया." की तुमचे लगेच शिंग उभे राहतात. का? सो सहन करणं हे फक्त आई-वडिलांपुरतं, सॉरी, फक्त नवरा-बायकोंपुरतं लिमिटेड राहिलेलं नाहीये. हा टॉलरन्स लग्न टिकवण्याचा, आपल्या मुलाचं, आपल्या मुलीचं लग्न टिकवणं, हा आई-वडिलांना सुद्धा तेवढाच ॲक्चुअली करायचा त्यांची परिणाम. मोठी जबाबदारी आहे खरं आई-वडिलांची. आणि काय सांगू, किती आई-वडिलांशी बोलावं लागतं. फारच बेकार. माझ्यापेक्षा मोठ्या वयाने असलेल्या लोकांचे लिटरली कान उपटते मी, की "काय करताय तुम्ही?" म्हणजे मग मिसलीड मिसलीड करतात ते. करताय आणि तुम्ही तुमच्या मुलांना मिसलीड करताय. लग्न हां, आणि अशी याचा चालत नाहीत. आणि याचा आउटकम काय आहे? याचा आउटकम काय? तुमच्याच मुलांचे डिव्होर्स. हे म्हणजे अगेन परत आपण विषय तोच राहतोय, की एकत्र कुटुंब असतात, तेव्हा या एकत्र राहण्याचे, एकमेकांसाठी काही करण्याचे आणि काही करणं हे इतकं जनरलाइज आहे. मी माझ्या नवऱ्यासाठी स्वयंपाक करते. मी माझ्या बायकोसाठी मला स्वतःचा ₹500 चा शर्ट घेतो, पण बायकोला 2,000 ची साडी घेतो. हे सॅक्रिफाईस दोघांनी केलेच पाहिजेत. ह्याला प्रेम म्हणतात. हे सॅक्रिफाईस नाही वाटत, जेव्हा कारण हे प्रेम असतं. हे खरं तर पूर्वी काउंटेबल नव्हतं. आता नव्हतं. विनाकारण कारण बारीक-सारीक हे गोष्टी. रोज आता बिकॉज खूप वेळ आहे आणि एकुलतं एक मूल आहे. हं. काही काम नाहीये. फोन करा, चौकशा करा, काय केलं? थर्ड पर्सन अँगलनी थर्ड पर्सन अँगलनी जेव्हा तुम्ही बघता, म्हणजे जेव्हा तुमची मुलगी फोनवर तुम्हाला सांगते, तेव्हा ती फक्त स्वतःचा अँगल सांगते. एकच बाजू आहे ती. एकच बाजू ऐकते. नवऱ्यानी आणि जेव्हा तिचा नवरा तिच्यासाठी 4 गोष्टी करत असतो, ते नाही ती फोन करून सांगत आईला, "आई, आज नवऱ्याने इतकी सुंदर फुलं आणली होती." ते नाही सांगत. "आई, मला नवऱ्यासाठी आज उठून ना रोज स्वयंपाक करावा लागतो." हे मात्र सांगते. सो तुम्ही जे डेटा घेताय ना, ज्याच्यावर तुम्ही सल्ला देताय, तो डेटाच एक अँगलचा आहे फक्त.
हे आई-वडिलांना कळत नाही. त्याच्यामुळे जसं मुलांनी या सगळ्या गोष्टी शिकायची गरज आहे, तसं आई-वडिलांनी सुद्धा स्वतःकडे बघायची गरज आहे, की माझं लग्न कसं टिकलं? हं. माझं लग्न हे आज जेव्हा माझी मुलं लग्नाची झाली आहेत, त्या वयामध्ये येऊन मला पार्टनर आहे, हे माझ्यासाठी बेनिफिट आहे का नाहीये? जर तुम्हाला तो बेनिफिट मिळाला, तर तुमच्या मुलांना शिकवा ना ते बेनिफिट घ्यायला. त्यांना सांगा ना, की आज पहिली 2-3 वर्ष त्रास होईल. असं वाटेल, की का करतेय मी हे? पण 3 वर्ष संपल्यावर जेव्हा तुम्हाला एकमेकांबद्दल प्रेम वाटायला लागेल, अटॅचमेंट वाटायला लागेल, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी खूप सोप्या होतील. पण हे नाही होत आहे आता. त्याच्यामुळे आई-वडिलांना तर आई-वडिलांना मुलांइतकंच शिकायची आणि स्वतःकडे बघायची गरज आहे, की आपल्या मुलांची लग्न कशी टिकली पाहिजे. मग हा खूप म्युच्युअल विषय आहे खरं. म्हणजे परस्परावर अवलंबून असणारी गोष्ट आहे, की आता 1-1, 2-2 वर्षामध्ये डिव्होर्स होत आहेत किंवा 1-1, 2-2 वर्षामध्ये लोक सेपरेट होत आहेत. काही-काही ठिकाणी असे अनुभव येतात, की 15-15, 20-20 वर्ष झाली आहेत लग्नाला आणि त्यांना आता सेपरेट व्हायचंय. तर हा पुन्हा म्हणजे इर्रिस्पेक्टिव्ह ऑफ एनी टेन्युअर मला असं वाटतं, की हा फक्त थिंकिंग लेव्हलचा फरक आहे, की मला हे कंटिन्यू करायचंय का नाही का नाही करायचंय? करायचं? अगदी. मला ह्याची गरज आहे की नाही? मला ज्यावेळेला असा विचार यायला लागतो आणि अकाउंटेबिलिटीचा विचार यायला लागतो, तेव्हा मी कुठेतरी अशा पद्धतीचा मार्ग टाकतो. अवलंबतो. काहीच कारण नाही म्हणजे ज्यावेळेला तुम्हाला दोन्ही बाजूंना प्रॉपर लिबर्टी आहे. आजकालच्या भाषेत सांगायचं म्हणजे स्पेस आहे. ते स्पेसवर फार प्रेम आहे फार बाबा प्रेम आहे. लोकांचं. हां, म्हणजे घरची स्पेस केवढी आहे याच्यापेक्षा मी तुला तुझी स्पेस देतो. देतो. मी मला माझी स्पेस घेतो. कसली स्पेस आली आहे कसली स्पेस. बोंबलायला? तू एकमेकांना समजून घेणं ही स्पेस घेणं आता आहे. बघ हं, ही स्पेस आहे ना, हं. आपल्या स्पेसमध्ये आपले आई-वडील असतात, तेव्हा आपण आई-वडिलांना म्हणतो का स्पेस दे? कारण ते प्रेमाचे असतात. बायकोपासून किंवा नवऱ्यापासून स्पेस का लागते? कारण प्रेमच नाहीये. प्रेम आणि ना लग्न चालण्याचं जे डिकोड करतो आपण लग्न, की पहिलं तरुण वयामुळे असलेलं फिजिकल अट्रॅक्शन. ते फिजिकल अट्रॅक्शनमुळे तुम्ही पहिली स्टेप घेता आणि दुसरी स्टेप आहे, की त्या फिजिकल अट्रॅक्शनच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून त्या माणसावर जीव जडणं. जातच नाहीत स्टेज 2 ला. कारण इतकं मटेरिअलिस्टिक आयुष्य झालंय, हो ना. की फक्त तुझा पगार किती? तू किती खर्च करतोस? ई-एम-आय किती आहे? तुझ्याकडे गाडी आहे का? लग्न करताना माझ्या नवऱ्याला कमीत कमी 1,00,00,000चा पगार पाहिजे आणि स्वतःचं घर पाहिजे. का? तुझ्याकडे आहे? मग त्याच्याकडे का पाहिजे? दोघं मिळून बांधा ना. दोघं मिळून नाहीच आहे. आणि दुर्दैवाने आत्ताचे जे हे कायदे आहेत ना, ते कायदे जेव्हा झाले तयार, खूप जुने आहेत कायदे आणि त्या जमान्यातले कायदे आहेत, जेव्हा आपली आजी घरामध्ये बसून काम करत होती, जी कंप्लीटली फायनान्शियली डिपेंडंट होती तिच्या नवऱ्यावर किंवा कुटुंबावर. म्हणजे रांधावाडा उष्टी उष्टी काढा. काढा. हं. तर त्या जमान्यामध्ये कायदे झालेले आहेत. त्या कायद्यांनी विमेन फेवर्ड आहेत. हां, ते विमेन फेवर्ड आहे. आता खरंच काही गरज आहे का? तर ती कायदे बदलायची गरज आहे. कायदे कसे बदलले पाहिजेत? आज आम्ही जेव्हा कोर्टामध्ये एखादा डिव्होर्स चालवतो, तेव्हा आम्हाला दिसतं की ते किती अनफेअर आहे. तुला गंमत माहिती आहे त्याच्यात अजून एक गोष्ट आहे पण थोडासा विषय बदलते. फक्त हिंदू लग्नाचा कायदा असा आहे, हिंदू मॅरेज ॲक्ट. इंग्लिशमध्ये बोलताना नॉर्मल वाटतं. हिंदू लग्नाचा कायदा काहीतरी वेगळं वाटतं. सो हिंदू मॅरेज ॲक्ट हा एकमेव लग्नाच्या बेसवरचा ॲक्ट आहे जगामध्ये. जिथे जसं बायको नवऱ्याला मेंटेनन्स मागू शकते, तसा नवरासुद्धा बायकोला मेंटेनन्स मागू शकतो. मागू शकतो. मागू शकतो. फक्त हिंदू कायद्यामध्ये असं लिहिलेलं आहे, की ज्याचा पगार जास्त आहे म्हणजे आता समजा मी आणि माझा नवरा जास्त कमवत असला, तर मी त्याच्या फायनान्सवर डिपेंडंट आहे. म्हणून मी त्याला मागायचं. आणि जर मी जास्त कमवत असले, आजकाल ही गोष्ट खूप कॉमन झाली आहे, की मुलींना जास्त पगार असतात. तर मग नवरा म्हणू शकतो, "बाई मी बेकार आहे आणि तू जास्त कमवतेस, तर तूच मला मेंटेनन्स." असं फक्त हिंदू कायद्यामध्ये. एनिवे सो ही जी एकमेकांवरचा डिपेंडन्स आणि अ, तो डिपेंडन्स हा
दुसऱ्यांवरच्या अ, माझा त्याच्यावरचा डिपेंडन्स आणि त्याचा माझ्यावरचा डिपेंडन्स हा स्वतःच्या इगोच्या पद्धतीने बघितला जातो. हं. आणि कायदा काहीतरी वेगळं सांगतो. सो कायदा जेव्हा लिहिला गेला, तेव्हा कायद्यामध्ये फायनान्शियली नवऱ्यावर डिपेंडंट असलेल्या बायकांना प्रोटेक्ट करण्यासाठी कायदा लिहिला गेला. म्हणून कायद्यामध्ये हं. असं सगळीकडे लिहिलं गेलं, की एकत्र कुटुंबामध्ये जसं आता मी आपल्या आजीच्या काळाबद्दल बोलते, की तेव्हा आजीला आजोबांनी बाहेर काढलं घराच्या, तर आजी कुठे जाईल? कारण हं. माहेर परत जाण्याचा कन्सेप्टच नव्हता. जे हं. आहे ते सासरी. सो तिला छत मिळावं म्हणून कायद्यामध्ये प्रोटेक्शन आहे, की घर दिलं पाहिजे बायकोला. म्हणजे तुम्ही जरी बायकोला बाहेर काढलं तरी तिचं घर किंवा तिचं खाण्यापिण्याची व्यवस्था नवऱ्याने करावी असं कायद्यामध्ये लिहिलेलं आहे. हे आजच्या परिस्थितीला सुटेबल आहे का? नाहीये. पण हे जरी बेसिक कायद्यामध्ये लिहिलेलं जरी सुटेबल नसलं ना, तरीही कायदा इव्हॉल्व होत असतो वेळानुसार. सो आत्ता सुप्रीम कोर्टाचे अनेक जजमेंट्स आहेत, जे नेहमीच येतात, सारखे येत असतात आणि ते जसा काळ बदलतो तसे इव्हॉल्व पण होतात. म्हणजे अमेंडमेंट्स झाल्यात. अमेंडमेंट कायद्यामध्ये नाही झालेली. कायदा तसाच आहे. अच्छा. पण कायद्याचं इंटरप्रिटेशन कसं करायचंय? म्हणजे आम्ही जेव्हा कायदा वापरतो, तेव्हा कायद्याच्या बरोबरीने रिसेंट सुप्रीम कोर्टाचे, हायकोर्टाचे जजमेंट्स पण वापरतो. तर जजमेंट्स हे नेहमी अ, त्याच कायद्याचं इंटरप्रिटेशन कसं केलं पाहिजे, राइट, ते शिकवतात. राइट, राइट. ते इव्हॉल्व होतात. सो लोकांना फक्त कायद्याच्या पुस्तकात काय लिहिलंय हे माहिती असतं. हं. त्यांना हे माहिती नसतं, की आता इव्हॉल्व झालेलं सुप्रीम कोर्ट काय म्हणतंय? त्याचं इंटरप्रिटेशन कसं करा असं म्हणतंय. हे लोकांना दुर्दैवाने ते त्याच्यासाठी वकिलांवर डिपेंडंट असतात. हं. हा एक अजून एक फार मोठा गॅप असतो आपल्याकडे, की त्यांना अ, जसं स्पेशली 498 ए बद्दल अ, अनेक नवऱ्यांमध्ये असे त्यांच्या डोक्यात कन्सेप्ट आहेत, की जर मी आज बायकोला त्रास दिला किंवा रादर उलटं, की बायकोला आज वाटलं, की मी तिला त्रास दिला, तर ती पोलिस स्टेशनला जाईल, कंप्लेंट करेल 498 ची माझ्या आणि माझ्या घरच्यांच्या अगेन्स्ट. माझं तर काय व्हायचं ते होईल, पण माझे आई-वडील जेलमध्ये जातील. असं 100% भारतामधल्या पुरुषांना वाटतं. आणि दुर्दैवाने अतिशय अब्युझिव्ह लग्न, म्हणजे बायकोकडून होणाऱ्या अब्यूजबद्दल बोलतेय मी. ते सहन करत राहतात. कारण त्यांना वाटतं, "धिस इज द ओन्ली वे टू प्रोटेक्ट माय पेरेंट्स फ्रॉम गोइंग टू जेल." म्हणून ते ऐकत राहतात. पण आता आपण म्हणलो ना, की कायदा आणि सुप्रीम कोर्टाचं जजमेंट याच्यामधला गॅप दुर्दैवाने त्यांना माहिती नसतो आणि Googleही सांगू शकत नाही. तर सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे एक असं. त्या जजमेंटमध्ये असं म्हणलेलं आहे, की 498 च्या कंप्लेंट्स जेव्हा सुरुवातीला हा कायदा तसा कंपॅरेटिव्हली रिसेंट आहे. त्या कायद्यामध्ये जेव्हा अ, तो कायदा आला ना, तेव्हा बायकांना शस्त्र मिळालं हातात. ज्या ॲक्चुअली ज्यांच्यावर हिंसाचार होत होते ना, त्या बिचाऱ्या इतक्या मानसिकरित्या खचलेल्या असतात, की अ, त्या त्याचा फायदा घेऊ शकत नाहीत. त्या फायदाच घेऊ शकत नाहीत. त्या पोहोचूच शकत नाहीत पोलिसांपर्यंत कारण त्या टेररमध्ये असतात, की जर मी पोलिसांकडे गेले, तर हा बदनामी घरी माझी येऊन होईल. माझा जीव घेईल. हां, ते पण होईल, बदनामी पण होईल बदनामी सगळं. पण होईल आणि नवऱ्याचा जो तो फिजिकल अब्यूज करणाऱ्या हो, नवऱ्याची जी हो, भीती असते, हो. ती आपण इमॅजिनच नाही करू शकत. सो ज्यांच्यासाठी तो कायदा होता, तो त्यांना वापरताच आला नाही आणि ज्यांनी वापरला नाही पाहिजे, त्या अशा बायका मस्त घरामध्ये बसलेल्या नवऱ्यानी एकदा कधीतरी काहीतरी भांडणामध्ये बोललं, की जाऊन कंप्लेंट्स करायला लागल्या. मिसयूज व्हायला मिसयूज लागला. व्हायला लागला. मग जसं कोर्टाच्या हे लक्षात आलं, तसं कोर्टाने एक जजमेंट दिलं. त्या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये असं सांगितलेलं आहे, की जर 498 ची कंप्लेंट आली, तर त्याच्यावर एफ-आय-आर करायचा नाही. करायचाच नाही. आणि ती कंप्लेंट भरोसा सेल नावाचा एक वेगळं स्पेशल ऑफिस केलं प्रत्येक गावामध्ये आणि त्या भरोसा सेलकडे ती कंप्लेंट पाठवायची. मग भरोसा सेलमध्ये काउन्सिलर्स बसलेले. ते काउन्सिलर्स समजा बायको गेली कंप्लेंट घेऊन कुठल्याही पोलिस स्टेशनला. ती कंप्लेंट याच्यामध्ये जाते, भरोसा सेलला पाठवली जाते. भरोसा सेलमधून नवऱ्याला फोन केला जातो, की तुमच्या बायकोनी कंप्लेंट केली आमच्याकडे, इथे या काउन्सिलिंगसाठी. मग वेळ दिली जाते दोघांनाही. त्या दिवशी ते दोघंही कपल जातं तिथे आणि अ, तिथे ते जे काही त्यांचं भांडण आहे ते मिटवायचा पूर्ण प्रयत्न केला जातो.
जर तिथे ते नाही झालं, मिटलं नाही, तर मग तिथले पोलीस आणि काउन्सिलर्स बायकोला सांगतात, की "बाबा आम्ही प्रयत्न केला हे मिटवायचा." ह्यात कोणाची चूक हा संबंधच नाही काय. म्हणजे नवरा तिथे चूक होता का बायको तिथे आपण बोलतच नाहीयेत. कारण दोघंही इक्वल अमाउंटमध्ये नवरे चूक असतात आणि बायका चूक असतात. पण या प्रोसेसमुळे आणि भरोसा सेलमुळे आता 498 ची बायकोनी कंप्लेंट केली, तर त्याच्यावर लगेच आई-वडील आणि नवरा जेलमध्ये जात नाही. हे लोकांना माहिती नसतं आणि तू इमॅजिन नाही करू शकत, की किती लोकं या भीतीमध्ये आपलं लग्न चालवतात, की मला हिच्याबरोबर राहायचं नाहीये, पण हिच्या हातात 498चं शस्त्र आहे. त्याच्यामुळे जर ज्या मिनिटाला मी म्हणीन, की मला राहायचं नाही तुझ्याबरोबर, तिथे शस्त्र उगारेल आणि माझ्या आई-वडिलांना जेलमध्ये टाकेल. ते होऊ नये म्हणून मी हा लग्न निभावून नेईन. हा कायदा म्हणजे पुस्तकामधला कायदा आणि जजमेंट्स याच्यामधला फार मोठा गॅप आहे, जो दुर्दैवाने सगळ्या लोकांना कळत नाही. त्याच्यामुळे मी बऱ्याच ठिकाणी ग्रुपमध्ये, स्पेशली कंपन्यांमध्ये, ग्रुपमध्ये लेक्चर्स घेते आणि सांगते, की हे लेक्चर बायकांसाठी नाहीये. कारण बायकांना कायदा शिकवणारे खूप आहेत. बिचाऱ्या पुरुषांना ज्यांना ऑन द फेस ऑफ इट असं वाटतं, की कायदा आपल्या बाजूने नाही. त्यांना कायदा कसं त्यांच्या बाजूने आहे, हे कोणीतरी सांगायची गरज आहे. हे एक स्त्री सांगतेय. लक्ष द्या, लक्ष द्या. एक स्त्री कोणीतरी सांगतेय. बिचारे पुरुष म्हणली. बिचारे पुरुष नक्की बिचारे आहेत. कारण त्यांना त्यांच्या बाजूनी काय आहे हे माहिती नाही. सो हे कायदा ज्या लोकांना माहिती आहे त्यांनी हे सांगायची आणि लोकांना ज्ञान देण्याची गरज आहे. आणि ह्या अशा सेशन्समध्ये जेव्हा हे असे मी खूप करू शकत नाही बाकी कोर्टाच्या कामामुळे, पण जेव्हा करते तेव्हा अ, ढसढसून रडणारे पुरुष बघते मी, की ज्यांच्या चेहऱ्यावर तो रिलीफ असतो. मी त्यांना एन्करेज नाही करत, की तुम्ही जाऊन डिव्होर्स घ्या. पण मला असं वाटतं, की लग्न टिकवताना, लग्नासाठी प्रयत्न करताना मानेवर तलवार नको. तुम्ही अ, ही भीती काढून मग तुमचं लग्न इव्हॅल्युएट करा आणि ठरवा, की आता ह्या भीती नाहीये. म्हणजे मी जेलमध्ये जाण्याची भीती नाहीये, तरी मला ह्याच्याबरोबर राहायचंय का दॅट इज अप टू यू. पण फक्त हा विषय, की कायदा काय म्हणतोय आणि कायद्याची आत्ताची पोझिशन काय? याच्यामधला फरक. सो जे जनरली नोन नॉलेज आहे, की कायदा खूप बायकांच्या बाजूनी आहे. असं असलं तरी पुरुषांना प्रोटेक्ट सुप्रीम कोर्ट आणि वकील करत असतात. आणि इतकं वाईट नाहीये परिस्थिती. म्हणजे खूप क्रिएटिव्हली काम करावं लागतं, पण काम करून नवऱ्यांचे राइट्स सुद्धा प्रोटेक्ट नक्की करता येतात. जीवन खूप कॉम्प्लिकेटेड आहे असं वाटायला लागतं. हं, की अरे बाबा आता एवढं सगळं जर प्रॉब्लेम्स असतील, तर बाबा इट इज बेटर दॅट नॉट टू गेट मॅरिड. आपला एकला चलो रे वगैरे. तर हा असा भ्रम आहे. कारण एका चाकाचं कुठलंही वाहन अस्तित्वात नाहीये, की जे वेग घेऊ शकतं, गती घेऊ शकतं. 2 चाकं लागतात. ही आपली भारतीय संस्कृती सांगते. आणि अशा फॅमिली स्ट्रक्चरमध्ये हेच तर महत्वाचं आहे, अगदी. की एक चाक मागे राहिलं, तर तर वेगावर परिणाम होणार. त्यामुळे ती दोन्ही चाकं ही समान समान वेगानं चालली पाहिजे. एकाच दिशेत, एकाच दिशेत चालली पाहिजे. एकाच दिशेत जायला हवीत. आणि म्हणूनच ती लग्न असतात. 2 विवाह. सारखे असणारे लोकं कधीच लग्न करत नाहीत एकमेकांशी. एक खूप शांत असतो, तर दुसरा खूप तडतड्या असतो. सो एक जेव्हा कपलमधला एक जो शांत असतो, तो दुसऱ्याला धरून ठेवतो, हं. की रिस्क जास्त घेऊ नकोस. पण दुसरा जो खूप तडतड्या असतो, त्याच्यामुळे तर आयुष्य पुढे सरकतं आणि इम्प्रूव्हमेंट होते. सायन्स हेच सांगतं, लाइक पोल्स रिपेल इच अदर, बट अनलाइक पोल्स अट्रॅक्ट करेक्ट. इच अदर. सो तुमच्या पार्टनरमध्ये अ, मला कॉम्प्लिमेंट करणारं काय आहे हे बघणं जास्त गरजेचं आहे. माझ्यासारखं नको. ब्राइटर साइड ऑफ द कॉइन. सो माझ्यासारखाच माझा पार्टनर असेल तर किती बोर होईल आयुष्य. मी लग्नाच्या आधी करत होते आणि लग्नानंतर काय वेगळं करते. राइट. पण माझा पार्टनर जर मला कॉम्प्लिमेंट करणारा असेल, जिथे मी घाबरीन, तिथे तो पुढे येऊन मला प्रोटेक्ट करणारा असेल, जिथे तो खूप जोरात चालेल, तिथे माझ्या स्वभावामुळे, माझ्यावरच्या प्रेमामुळे जर तो रिस्क कमी घेऊन आपलं दोघांचं कल्याण करत असेल, तर लग्नाकडे बघण्याचा हा विचार केला,
तर लग्नाकडे बघण्याचा अँगल कम्प्लिटली बदलेल आणि मग त्याच्यामधली मजा कळेल. आपले आजी-आजोबा एकत्र एकमेकांना सपोर्ट करतात. आजोबा दवाखान्यात गेल्यावर सगळ्यात पहिली आजी असते, जी त्यांच्याच वयाची असते, जी दवाखान्यात जाते त्यांच्याबरोबर. जर तुम्ही आज ठरवलत की लग्न करायचंच नाही, त्यांनी तुम्हाला आज स्वातंत्र्य मिळतंय. पण जेव्हा तुम्ही 60 वर्षाचे व्हाल आणि 80 वर्षाचे व्हाल, आता तर आपल्याकडे वयही खूप जास्त असतं लोकांचं. ॲव्हरेज वय जास्त आहे. आयुर्मान वाढलंय. आयुमान वाढलंय. सो तुम्ही 80 वर्षाचे व्हाल, तेव्हा ना तुमचे आई-वडील असणार आहेत, ना तुमचे बहीण-भावंड असणार आहेत. कोण असेल बरोबर? तुमचा पार्टनर असेल. आणि जशी तुम्हाला त्याची गरज पडेल, तशी त्यालाही तुमची गरज पडेल. सो लग्न ही आणि भारतीय संस्कृती ही आपल्याला मिळालेलं केवढं मोठं वरदान आहे. हे जर आजच्या पिढीने समजावून घेतलं, तर हा 30,000चा आकडा शून्यावर येऊ शकेल. वा. शून्यावर नाही आला आणि कमी जरी झाला, तरी मला असं वाटेल, की इट इज वर्थ इट. हे सगळे प्रयत्न वर्थ इट आहेत. बघा, विचार करा. उद्देश अगदी स्वच्छ होता आहे, की हेल्दी फॅमिली लाईफ ही काळाची गरज आहे. आणि हेल्दी फॅमिली लाईफ वॉज अ रुटीन इन द पास्ट. आत्ताच्या काळात हेल्दीनेस कमी झाला आहे असं आपण म्हणतो. मी माझी फिजिकल हेल्थ सांभाळण्याचा आटोकाट प्रयत्न करतो, कारण माझी मेंटल हेल्थ त्याला जेवढी जास्त कळलेली असते तेवढी कुणालाही कळत नाही. आणि मेंटल हेल्थ एकमेकांची समजून घेणं म्हणजे फॅमिली हेल्थ आणि फॅमिली वेल्थ वेल्थ टिकवणं. ह्याच गोष्टी आहेत. नक्कीच. त्यामुळे कल्याणी, खूप चांगल्या विषयावर आपण बोललो. अ, श्रोत्यांना मला वाटतं नक्कीच काही गोष्टी समजून घेता आल्या असतील, किंबहुना हा विषय आवडला असेल. खरं तर हा विषय सिरीजमध्ये होईल होईल असा आहे. असं आहे. वेगवेगळ्या विषयांवर आपण कायद्याबद्दलचं आणि कायद्यातल्या तरतुदींबद्दल सुद्धा बोलू शकतो. म्हणजे कायदे आणि कायद्यातील तरतुदी ह्याच्यावरची एक सिरीज होऊ शकते. अगदी. जर ती श्रोत्यांची गरज असेल, तर आपण त्या पद्धतीने पण वर्कआउट करू शकू पुढे. नक्की करूया. कारण काय म्हणूयात आपण, हे सगळं चाललंय ते सकल जन हे शहाणे व्हावेत आणि आपल्याकडे असलेल्या सगळ्या सुविधा किती फायद्याच्या आहेत एकमेकांना हे कळावं. या शहाणे करून सोडावे सकल जन, हे यासाठी चाललंय. चाललंय. तर मनापासून तुझे आभार नाही मानत मी, तू घरातली आहेस. पण अशा पद्धतीच्या चर्चांमुळे, नक्की गप्पांमुळे, या तर खरं गप्पा झाल्या, मला माहित नाही तुम्हाला काय वाटलं, पण या गप्पा होत्या, संवाद होता, आपला उद्देश तो होता. पण तुम्हाला नक्की तो मेसेज जो हवा तो मिळाला असेल अशी मला खात्री वाटते. कल्याणी, तू आलीस आणि ह्या संवाद होऊ शकला आपला, याचा मला खूप आनंद झालाय. मला अ, सुद्धा खूप खूप आनंद झाला. आज या निमित्ताने जसं मी सुरुवातीला म्हणाले, की अ, तुझ्या चॅनलच्या निमित्ताने अजून काही शेकडो, लाखो लोकांपर्यंत जर हा विचार पोहोचू शकला आणि त्याच्यातली 4 लग्न अजून जर वाचली, तर हे सगळं वर्थ इट आहे. आणि त्याच्यासाठी तू मला संधी दिलीस त्याबद्दल खूप खूप आभार. म्हणून मी नेहमी सांगतो, की जीवन माणसाने कसं जगावं, तर साधंसुधं जगावं. पण साधंसुधं जीवन जगायचं म्हणजे कसं, तर भरजरी विचारांचं. जे अगदी. आपल्या चॅनलचं टॅगलाईन आहे, टॅगलाईन आहे. की साधंसुधं भरजरी भरभरी विचारांचं. विचार. भरजरी विचार, भरजरी खरं तर शब्द वस्त्रांसाठी वापरला जातो. आपल्याला भरजरी वस्त्रांचं आकर्षण असो किंवा नसो, भरजरी विचारांचं हवं. ही तळमळ आहे. म्हणून हे असे लोक संवादासाठी मी इथं आमंत्रित करतो आणि ते प्रेमाने येतात. त्यामुळे मनापासून आनंद झाला. आणि अशाच जर श्रोत्यांची गरज असेल, तर आपण अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर पुन्हा एकदा नक्की एकत्र बोलूया. येऊ आणि नक्की. त्यांना त्याचा आनंद देऊ. तू साधंसुधं या चॅनलसाठी श्रोत्यांना काही आवाहन करू शकणार असशील तर ते कर. साधं-सुधाच्या निमित्ताने अ, एक मोठ्या चर्चेला आपण विषय सुरू केलेला आहे आणि मी साधं-सुधं चॅनलचे जे बाकीचे सगळे एपिसोड्स बघितले, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं, की अ, समाजासाठी किंवा ज्या विषयांवर आपण बोलत नाही किंवा आपली इच्छा असते, पण आपण
तिथपर्यंत जाऊन पोहोचत नाही, अशा सगळ्या समाजासाठी काम करणाऱ्या आणि समाजावर काही पॉझिटिव्ह परिणाम करणाऱ्या सगळ्या कडे संजय पोचतो आणि खूप छान काम चॅनलचं चालू आहे. त्याच्यामुळे आपण जेवढे जास्त या चॅनलला तुम्ही प्रमोट कराल किंवा पुढे न्याल, तेवढ्या जास्त लोकांपर्यंत या सगळ्या चांगल्या लोकांचं काम पोहोचू शकेल. त्याच्यामुळे माझी सगळ्या हा व्हिडिओ बघणाऱ्या लोकांना विनंती आहे, की चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्की तुमच्या सगळ्या आजूबाजूच्या लोकांना या चॅनलची माहिती द्या. कल्याणी, आपली एक मैत्रीण आहे रुजुता गोखले. ओके. तिचा एक ब्रँड आहे स्वप्नगंधा कलेक्शन्स, पैठणी आणि बरंच काही. तर त्या बरंच काही मध्ये ती जी काही आयटम्स करते, गिफ्ट आर्टिकल्स आहेत, त्याच्यात तुझ्यासाठी तिने एक गिफ्ट पाठवलेली आहे अरे वाह! आणि ती इतकी तुला आवडेल मला खात्री आहे. अरे वाह! ही एक फाईल फोल्डर आहे, की जे फारच तिने सुंदर. पैठणीपासून केलेलं आहे. फारच सुंदर. थँक यू.